सर्वप्रथम प्राजक्त चव्हाण, पालव हे सगळे मला शाळेत भेटले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही गेट टुगेदर करणार आहोत. वेळ सांगितली नव्हती, त्यावेळी ठरली नव्हती. पण म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे, तुम्ही करा, आम्ही सगळं त्यांना सपोर्ट देऊ तुम्हाला. आणि त्यानंतर माझ्या घरीसुद्धा एक 10-15 जण आले होते. म्हणजे प्राजक्त सगळ्यांना घेऊन आला होता आपल्याबरोबर. आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितले की तुम्हाला सर यायचं आहे आणि 8 नोव्हेंबर ही तारीख आमची ठरलेली आहे आणि गेट टुगेदर करायचं आपण सर्वांनी. म्हटले ठीक आहे, येतो मी. म्हटलं कुठेही जाणार नाही, म्हटलं मी गेट टुगेदरला येणारच आहे. माझी अशी एक आठवण सांगतो की आम्ही ज्यावेळी 10वीच्या बॅचला होतो 81-82 मध्ये, त्यावेळी 49 मुलं होतो आम्ही. आणि 49 मुलांपैकी एक 13 जण पास झालो होतो 10वीला फक्त. म्हणजे असा रिझल्ट असायचा त्यावेळी. तर त्यावेळी आम्ही 13 जण पास झाल्याने कधी मनात आणलं नाही की गेट टुगेदर करायचा, सगळ्यांनी एकत्र बोलवायचं. पण आमच्यामध्ये जो मुलगा जास्त नफा झाला, जास्त विषयात, तो मुलगा आता ह्याला आहे, रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून चांगल्या पोस्टवर आहे. पण त्या मुलाच्या मनात आलं की बाबा आम्ही गेट टुगेदर करायचं आहे. आणि त्याने ठरवलं की त्यांनी सगळ्यांचे नंबर्स घेतले, सगळ्यांना गोळा केलं. आणि सावंतवाडीमध्येच तो राहतो, शेखर शिंदे त्याचं नाव आहे. तर त्याने हे सगळं आयोजन केलं त्यावेळी. आणि सगळ्या शिक्षकांना बोलवलं. शिक्षक बाहेर गावी गेले, त्यांना, माझे शिक्षक होते सगळे रिटायर झालेले, त्यांना बोलवलं. सगळ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला, सगळ्यांचा फॅमिलीसह सगळ्यांना येण्याचं त्यांनी निमंत्रण दिलं. आणि 2007 मध्ये, हे 2007 जे साल आहे ते कसं माझ्याशी योगा जुळतोय बघा. तुमची 2007-8ची बॅच आहे, तुम्ही आता इथे गेट टुगेदर केलं. आणि त्यावेळी आम्ही 2007 मध्ये गेट टुगेदर केलं होतं. 25 वर्षांनी एकत्र आम्ही आलो होतो सगळे. आणि त्या मुलाने ते सगळं आयोजन केलं होतं. म्हणजे एक असं सांगायचं की तो मुलगा जो होता ना, तो सगळ्यांना मदत करायचा. तो अभ्यासात कमी होता भला, पण तो इतर बाबतीत, खेळामध्ये किंवा इतर कुठेही कोणाला कसली मदत लागली तरी तो पुढे असायचा सगळ्यांना मदत करायला. त्यानेच हे सगळं आयोजन केलं. म्हणजे अशी जी मुलं असतात बघा, सारखी कुठे ना कुठे धडपडणारी मुलं असतात, तेच असं एक नेतृत्व चांगल्या प्रकारे देऊ शकतात. आता बंडे इथे हुशारच होता म्हणा, अभ्यासात कसा नव्हता, पण त्याने पण धडपडा वृत्तीचा असल्यामुळे त्याने नेतृत्व केलं आणि सगळ्यांची साथ त्याला मिळाली. तशीच आम्ही आमच्या शेखर शिंदेला साथ दिली आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजित केलं होतं. आणि सर्व विद्यार्थी एकत्र आलो होतो. त्यावेळी 49 मुलांपैकी आमची 3 मुलं म्हणजे देवाघरी गेली होती. आणि त्यातली बाकीची जी राहिली होती त्यापैकी 32 मुलं आम्ही एकत्र सगळे आलो होतो. आणि सगळे फॅमिलीसह आले होते. त्यावेळी खूप आनंद केला होता. एक दिवसभर आम्ही एकत्र होतो. जेवणाचं कार्यक्रम वगैरे सगळं झालं होतं. आणि माझी मुख्याध्यापक वगैरे सगळ्यांचा सत्कार केला होता, शिक्षकांचा सत्कार केला होता. आणि त्याच दिवशी माझा नेमका वाढदिवस होता. मलाच माहीत नाही माझा वाढदिवस आहे, तो माहीत होता, पण ह्या सगळ्यांना माहीत असणार हे मला माहीत नव्हतं. आणि 18 नोव्हेंबरला त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. त्या दिवशी मोठा केक आणला सगळ्यांना. त्यावेळी मला खूप माझ्या भरून आलं होतं. तसंच आजही मला या ठिकाणी भरून आलं की या मुलांनी आमची आठवण ठेवली. आणि खरं म्हणजे शिक्षकाचं कर्तव्य असतं की त्याने मुलांना घडवायचं आहे, त्यांना पुढील मार्ग त्यांना दृष्टिपथात आणून द्यायचा आहे. म्हणजे एक चांगलं नेतृत्व, एक चांगलं सन्मान प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय करायचं हे त्यांना दाखवून द्यायचं असतं आपल्या शिक्षणातून. आपण ज्यावेळी त्यांना घडवत असतो त्यावेळी. आणि मी असंच केलं की माझ्या मुलांना मी जसं घरी शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो माझ्या घरच्या मुलांना, तसंच मी शाळेतील सगळे विद्यार्थी हे माझे स्वतःचे आहेत या दृष्टिकोनातून त्यांना समोर ठेवूनच मी वागणूक दिली. भलं त्यांना मारलंही असेल, वाईट बोललो असेल, पण त्यावेळी बोललो का तर त्यांना त्यांची चूक समजावी. पुढे आम्ही जे काही शिक्षकांनी सांगितलेलं आम्ही ऐकलं नाही त्यावेळी. आणि आम्हाला जे काही मार्गात पुढे जाताना जे काही अडचणी आल्या, त्या अडचणी आमच्या मुलांना पुढच्या येऊ नये, मी ज्यांना शिकवतो त्यांना त्या अडचणी येऊ नये यासाठी मी खूप मुलांशी म्हणजे कठोर बोललो. आणि मला वाटतं मी त्या कठोर बोलण्याची एक चांगली पोचपावती मला इथे मिळालेली आहे. कारण बरीच मुलं अशी निघाली की ती इंजिनियर, डॉक्टर आणि चांगल्या मार्गाला गेली. आणि अजूनही ते मागे वळून बघतात मला सर ते आम्हाला त्यावेळी आम्हाला त्याचं काही वाटत नाही, उलट आम्हाला बरं वाटलं की आम्ही आज चांगल्या ह्याला स्टेपला आहोत. ओमकार खांडेकरला पण मला वाटलं नव्हतं ओमकार इंजिनियर होईल असं वाटलं नव्हतं. कारण घरी बघायचं त्यावेळी मस्ती करत राहायचा, शेजारीच राहायचा आणि अभ्यासात आईसारखी त्याला बोलायची, बाबा अभ्यास करणार. मला वाटलं बाबांचं कापडाचं दुकान चालवणार की काय. पण नंतर एकदा भेटला त्यावेळी म्हटलं इंजिनियर झालं, मला खूप बरं वाटलं. म्हटलं वा शाबास. म्हणजे त्यावेळी आम्ही जे काय बोललो ते मुलांनी मनावर घेतलं
आणि खूप चांगल्या प्रकारे आपलं मार्गक्रमण चांगलं पुढे कार्य केले याचं मला खूप आनंद होतोय. आज तुम्ही हा गेट टुगेदर सोहळा साजरा केला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचाही आभार व्यक्त करतो. शाळेकडून आपला आभार व्यक्त करतो. माझे जे सहकारी वर्ग आहेत, सहकारी शिक्षक आहेत, त्यांनी आपापल्या विषयामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि पुढचं जे फ्युचर लाईफ काय असतं या संबंधित तुम्हाला जे मार्गदर्शन त्यानुसार तुम्ही घडलात याबद्दल मी माझ्या सहकारी शिक्षकांचाही आभारी आहे. आपल्या सर्वांचाही आभार आहे. बंड्याचे खास आभार, फोटोग्राफर इथे त्यांचे आभार, आमचा माईकवाला पालव आहे त्याचे आभार आणि पालव आमचा नाव कदम पालव म्हणते मग मी कदमचेही आभार. त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं. तानजी पालवकडे सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे हा कार्यक्रम होतोय. मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या पुढील जीवनासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्वांनी आपलं जे काही उद्दिष्ट ध्येय ठरले असेल ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये जे काय अडचणी येतील त्या अडचणी निरसन करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे बघत राहा, पुढे चालत राहा. एवढं मी तुम्हाला सांगून माझे 2 शब्द थांबितो. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. शिस्त असावी तर मालवणकर सरांसारखी तसे ते मारायचे, तसे आजही मी त्यांचीच शिस्त पुढे चालवतोय. कारण तशाच मुलांना पण त्याचप्रमाणे मारतोय. आमच्या आरके पाटील सरांची केस ओढायची हे होती एक मुलांचे, ते तसे पण मी पण ओढतोय आज मुलांचे. काही ठिकाणी करावं लागतं कारण शिस्तीत येण्यासाठी, शिस्तीत करण्यासाठी 2 धपाटे घालावेही लागतात. ते आज बोलणार नाही पण जेव्हा ते आमच्या वयाचे होणार त्यावेळी त्यांना आठवण येईल की जशी आज आम्हाला आठवण आली त्याचप्रमाणे. आता कल्पे सरांना थोडं त्रास होतोय, त्यांना लवकर मी या कार्यक्रमामध्ये हे करतोय म्हणजे रजा घेण्यास सांगतो कारण त्यांना त्रास होत असेल तर निघायचं खरोखर. तर मी कल्पे सरांना विनंती करतो की आजी कल्पे सरांना त्यांनी 2 शब्द बोलावे आम्हाला. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुमची जी हालत होते ती थोडी बहुत माझी सुद्धा तशी चालत आहे. म्हणजे मला विदाऊट सब्जेक्ट जास्त बोलता येत नाही. मालवणकर सर मुख्याध्यापक आहेत, त्यांना आता खूप चांगली सवय झाली, चांगलं स्किल आहे त्यांच्याकडे, चांगलं बोलतात. इतर माझे सगळे सहकारी सुद्धा चांगलं बोलतात. तुमच्या वर्गाचं खास मला कौतुक का वाटते की हे माझं मी जेव्हा माध्यमिक शिक्षक म्हणून माझं कामकाज सुरू केलं तेव्हा पहिली बॅच होती. त्याच्या अगोदर 3 वर्ष मी एका ज्युनियर कॉलेजला केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवत होतो आणि त्यामुळे बरेचसे शब्द इंग्रजी जे तुम्ही ओळखलं बरोबर आणि पहिल्या दिवसापासूनच अगदी माझ्यावर नजर आणि कान ठेवूनच होता तुम्ही. शब्द आला की तुम्ही लगेच हे करायचं. मला एक प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की दरवाजाच्या आडून बोलणारा एक विद्यार्थी इथे नाही आहे. माझा खरंच आवडता विद्यार्थी होता तो, कारण तो त्याचं लक्ष बरोबर असायचं. नैनिश सावंत इथे नाही आहे आणि बाकी सगळे विद्यार्थी बघितलं तर मला 2 विद्यार्थ्यांना कंट्रोल करायला खूप त्रास होत होता. तो एक नैनिश सावंत आणि तिकडे बसलेली एक मुलगी आहे ती कायम हसत असायची. ती माझा शब्द चुकला म्हणून असते की अशीच आहे, समजलं की ती तशीच आहे. त्यामुळे मी हर्षदला बऱ्याच वेळा हे विचारायचो कारण तो एक हुशार विद्यार्थी होता, म्हणजे तेव्हा होता, आता पण आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे चेहरे आहेत ते मला सतत दिसत असतात माझ्या डोळ्यासमोर. त्यापैकी हर्षद काय गॅदरिंग वगैरे असेल तर येतो. गीतांजली आहे, तानाजी बऱ्याच वेळा मला भेटतो. बंड्या तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सतत असतो. तो टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे कधीही फोन करतो मला, सर असं असं आहे, काय कसं करायचं. 5वीचं हे आहे त्याच्याकडे UVS टीचिंग असायचं, ते कसं करायचं. तो बऱ्याच वेळा शंका मला विचारायचा. मला पण बरं वाटायचं की आपला एक विद्यार्थी आपल्या काय सतत कॉन्टॅक्टमध्ये आहे. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत कारण माझी पहिली बॅच होती माध्यमिकची, त्यामुळे मी खूप फोकस होतो तेव्हा आणि खूप सगळे चेहरे असे मला गुणी वाटायचे. खूप चांगले विद्यार्थी होते. मला म्हणजे ओपनिंग चांगली मिळाली. प्रसाद कोरगावकर सारखा हुशार विद्यार्थी, प्रगतीसारखी मुलगी जी खूप चांगलं करते आता आणि पारकर सरांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तिचं पॅराग्लायडिंग वगैरे सगळं बघतो आणि खूप ऊर भरून येतं की घरातल्याला पण दाखवता येते, ही बघा माझी विद्यार्थिनी, मी जरी नाही गेलो कुठे बाहेर तरी माझी विद्यार्थिनी बाहेर आहे, शिकते, बरं वाटते. तानाजी सारखा विद्यार्थी माझा राजकीय क्षेत्रामध्ये आहे, खूप चांगली कामगिरी करतोय सध्या, खूप नाव ऐकून आहे आणि मी अनुभव सुद्धा घेतलेला आहे.
माझ्या एका कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या वेळी मला 40,000 रुपये दंड बसलेला. तर तानाजी होता तेव्हा कॉन्टॅक्टमध्ये, मी सहज फोन केला तानाजीला, तर त्याने डायरेक्ट आमदार साहेबांचा फोन लावून ते 40,000चे 10,000 रुपये दंड बोलले. मला तेव्हा माझ्या बाबांना सांगायला बरं वाटलं की काय झालं, हा बघा माझा विद्यार्थी मला कसा उपयोगी पडला. भावी आमदार नाही, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. खूप चांगली कामगिरी करेल तो. तरी तो म्हणतो की त्याचे आमदार साहेब त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालले आहेत. कधीतरी त्याला चांगली संधी मिळेल, पंचायत समिती सदस्य होईल, यासाठी तरी शुभेच्छा, किंवा जिल्हा परिषद सदस्य होईल आणि पुढच्या प्रोग्रेसमध्ये तो काम करेल. प्रत्येकजण आपल्या लिमिटेशनमध्ये खूप चांगलं कामगिरी करतोय. कुणाल तांबेला कधी मी मारलं मला तर आठवतच नाही. सुट्टीच्या दिवसामध्ये ते सगळे तुम्ही आलात आणि मी घरी नव्हतो. माफी मागतो तुमची की तुमचं स्वागताला मी तिथे नव्हतो, पण वाटेत मला भेटलात आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम करायचा आहे. मला तेव्हाच खूप बरं वाटलं, कारण नक्की या कार्यक्रमाला येईल. 20 दिवसापूर्वी माझं एक सर्जरी झालेली आहे डोळ्याची, आणि मला आता विचारत होते MG करपे सर, तू येतोस का, राहतोस, झोप, तुझे ड्रॉप बीप घालायचे आहे. तर मी म्हटलं मी येतोच बाबा, मला अशी परत संधी मिळणार नाही, कारण माझी पहिलीच बॅच आहे. तर मला मुलांना बघू दे कसे कसे आहेत. आता पण बघतोय तर काही विद्यार्थी आहेत हर्षद सारखे, प्रसाद सारखे, अजूनही हाफ पॅन्ट घालून बसवले तर 10वीत. पण तुमच्या चांगल्या कामातून तुम्ही चांगली प्रोग्रेस करत आहात. काही जण नर्स आहेत, काही जण इंजिनियर झाले, काही डिप्लोमा इंजिनियर आहेत, काही जण आपल्या व्यवसायामध्ये सेटल आहेत, काही राजकीय क्षेत्रामध्ये आहेत. तर हे ऐकून आणि बघून आता खूप बरं वाटलंय. सगळे विद्यार्थी आले असते तर अजून बरं वाटलं असतं. काही विद्यार्थी मी उपवासाने म्हणायचो की उद्या तुम्ही डॉक्टर व्हाल, नर्स व्हाल, तर आम्हाला काहीतरी पेशंट म्हणून आलो तर चांगलं कोऑपरेशन मिळेल. तशी पण एकदा संधी आली. दुसरी विद्यार्थिनी आपली इथे स्नेहल, इथे नर्स आहे, इथे मला एकदा ॲडमिट व्हावं लागलं होतं 1 दिवसासाठी. काय नाही, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होता, पण वाटलं की स्टोन बिलचा काय असेल म्हणून डॉक्टरनी ॲडमिट केलं आणि हिने एंट्री केली आणि म्हणाली बरं झालं सर, चांगलं बिल आता आम्ही हे करणार, माझं आता पेमेंट होणार आहे. तर ते उपवासाने ती म्हटली, पण सर खरंच बरं वाटतंय का तुम्हाला. तिने खूप चांगली काळजी घेतली माझी, आणि मी संध्याकाळीच मग काय गेलो, ती सोडायला तयार होते. ती पण सांगत होती नाही सोडायचं, नाही सोडणार तुम्हाला, की अजून एक 3,000चं बिल मिळेल. मग ते उपवासाने होतं आणि लगेच मला संध्याकाळी बरं वाटलं, मी गेलो. बरेच विद्यार्थी आपल्या उपयोगी पडतात, हे आपल्या पालकांना सांगून खूप बरं वाटतं, की आपल्या जवळच्यांना सांगून खूप बरं वाटतं माझा विद्यार्थी अमुक ठिकाणी आहे. म्हणून तुम्हाला सांगत होतो की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करताना तुम्ही कुठे आहात ते सांगा, आम्हाला बरं वाटतं. की CPRला या विद्यार्थ्यांनी खूप बरं वाटलं, कोल्हापूरसारख्या ठिकाणी. प्रसाद कोरगावकर खूप चांगली प्रोग्रेस करतोय, आपल्या पंचायत समितीमध्ये कोण क्लेरिकलला आहे, विकास चांगला काम करतोय. शिरोडकर आपला नेहमीच खूप चांगलं कामगिरी करतोय. भंड्या नेहमी कुडाळ हायस्कूलसारख्या चांगल्या संस्थेवर एका इंग्लिश मिडियमला टीच करतोय. माझी एक त्याची कलिग इथे माझी एक फ्रेंड आहे, ती मला चांगली त्याच्याविषयी कमेंट येते की खूप चांगला विद्यार्थी आहे तुमचा. ऐकून बरं वाटतं की आपले विद्यार्थी चांगलं काम करत आहेत. असंच तुम्ही प्रोग्रेस करत राहा. तुमच्या भावी आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगा. तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद करपे सर. त्यानंतर MS पाटील सर यांना विनंती करतोय की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. या ठिकाणी आजच्या या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक मालवणकर सर, आमचे जुने आणि ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी RK पाटील सर, श्री पारकर सर, आमच्या शाळेचे पर्यवेक्षक करपे सर, विज्ञानचे तुमचे आवडते शिक्षक आमचे सहकारी करपे सर, आमच्या सहकारी मॅडम बेगोणेकर मॅडम, अणावकर मॅडम आणि कुबल मॅडम, तसंच आज खास उपस्थित असलेले स्थानिक रहिवासी झेंडे सर आणि त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा छोटा चिरंजीव. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी शाळेत ज्या वेळेला नवीन आलो, मला वाटतं पहिली किंवा दुसरी तुमची बॅच असेल, दुसरी किंवा तिसरी बॅच असेल. मी ब वर्गाला शिकवायचो. वर्गाकडे IT सारखा विषय होता, किंवा तुम्हाला इतिहास 9वीला शिकवला असेल, 8वीला शिकवला असेल. परंतु असं काही आमच्यात डिस्क्रिमिनेशन नव्हतं. ज्या ज्या वेळेला मी तुमच्याशी बोलायचो, मला असं वाटायचं की ज्या मुलांना मी शिकवतो ती मुलं खूप मोठी व्हावी,
मला जे जमलं नाही ते तुम्ही करावं. आणि खरोखरच आज मला खूप अभिमान वाटतो आणि अत्यानंद वाटतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला चमकायला मिळालं नाही. माझी पण इच्छा होती, मला पण राजकारणात जायचं होतं, मला पण चांगला खेळाडू व्हायचं होतं, मला इंजिनियर व्हायचं होतं, मला डॉक्टर व्हायचं होतं, मला परदेशात जायचं होतं. मी त्या सगळ्या माझ्या इच्छा तुमच्यामध्ये बघतो, मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये बघतो आणि तुम्ही त्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे मला खरंच प्रगती केली तर मला वाटलं मीच गेलो की काय. हा इंजिनियर झालो, मला वाटलं मी पण इंजिनियर झालो. आमचा तानाजी आमदार व्हायला बघतोय, ठीक आहे, मला पण आमदार व्हायचं होतं, मी त्याच्यात आमदार झाल्याचा आनंद त्याच्यामध्ये घेतोय. तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही सगळे शिक्षक आम्हाला बघत असतो. जे आम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्याकडनं व्हावं अशी अपेक्षा आहे आणि ती तुम्ही अपेक्षा खूपच सार्थ करून दाखवलेली आहे. खरंच तानाजी, आमचा वैभव नाईक असेल, संदेश पारकर असेल, हे आमच्यासमोर तुमच्यासारखे, आम्ही लहान असताना ते जरा आमच्यापेक्षा थोडे मोठे असतील, पण आमच्यासमोर असेच तुमच्यासारखे मोठे झालेले आहेत. त्यामुळे तू नक्कीच आमदार होशील असं मला 100% खात्री आहे. आणि त्याच्यासाठी तू प्रयत्न कर. आमच्याकडनं तुला काय मार्गदर्शन असेल, मदत असेल ती आम्ही सदा सर्व काळ करू. आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती केलेली आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आपण असेच एकत्र वारंवार या. मैत्री ही अत्यंत चांगली देणगी आहे. सगळ्यात चांगली देणगी काय असेल तर आईनंतरची ही आपली सुंदर मैत्री आहे. आणि आयुष्याच्या एका ठराविक वळणावर गेल्यानंतर थोडंसं जरा मागे वळून बघणं गरजेचं असतं. जसं आपण घाट रस्त्यावर गेल्यानंतर घाटाच्या एका सर्टन पॉईंटवरती एक थांबा असतो, जिथून आपण मागे बघतो आपण किती अंतर चालून आलो हे आपल्याला समजतं आणि त्याच्यातनं आपण पुढे कसं आपलं जीवन आनंदाने जगावं याच्यासाठी प्रेरणा देणारा तो मागचा भाग असतो. खरंच खूप सुंदर खोडकरपणा, हा असाच खोडकरपणा जर आयुष्यामध्ये चालू राहिला चांगला आहे. याच्यातनं प्रचंड आनंदाची निर्मिती होते आणि ती जगण्यासाठी ऊर्जा देते. हा आनंद आपण मिळवूया. सगळ्यांनी असंच वारंवार एकत्र या. जमलं तर आम्हाला बोलवा, काहीतरी द्या. काहीतरी द्या म्हणजे एखादं फूल द्या, आनंदाचं फूल द्या आणि अशा सुंदर आठवणी आम्हाला द्या ज्याच्यासाठी आम्ही भुकेलेले आहोत. आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सन्मान केला. खरंच आनंद वाटला, बरं वाटलं. त्याच्यासाठी मी आपणा सर्वांचा आणि आमच्या सगळ्या शिक्षक वर्गाचा पण, ज्यांच्या योगायोगानं मी इथे तुमच्याबरोबर आहे, ते आपणा सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. धन्यवाद. असेच मोठे व्हा. धन्यवाद सर. ऋणी नक्कीच नसाल. आम्ही ऋण नको आम्हाला, की आम्ही आशीर्वाद मागतोय तुमच्याकडे सर, की तुमचे असे सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू. त्यानंतर आमचे लाडके सर, म्हणजे गीतांजलीने सांगितलं, असे बीजगणितचे आमचे सर म्हणजे MG करते सर, यांना मी विनंती करतो की सरांनी आम्हाला पाठबळ द्यावं. खरं म्हणजे बोलायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला ओळखताय. म्हणजे बोलायचं म्हटल्यानंतर फक्त गणित विषयी आपण जास्त बोलू शकतो किंवा एका दुसरा विद्यार्थी भेटला तर आपण खूप वेळ बोलू शकतो. पण अचानक एवढे विद्यार्थी आणि एवढे शिक्षक म्हटल्यानंतर आता थोडासा सराव मालवणकर सरांच्या मागणी असल्यामुळे आभार मानण्यापुरतं मी नेहमी बोलत असतो शाळेमध्ये, पर्यवेक्षक असल्यामुळे. त्यामुळे आता थोडासा सराव होतोय. तरी पण आता मी सर्वप्रथम आधी तुमची सगळ्यांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की आमच्यामुळे थोडासा उशीर झाला. तर आम्ही जवळपास 1 तास, पण ती खरं तर त्याचं सगळं श्रेय म्हणता येणार नाही, पण तरी पण श्रेय हे MS पाटील सरला जाईल. कारण आता आम्ही सुट्टी असल्यामुळे इथे जवळच आहोत, गावामुळे आमचं गाव असल्यामुळे इथे जवळ आहोत, 10 किलोमीटरच्या आत आहे. तिथून शॉर्टकट सुद्धा मार्ग आहे. पण तरी सुद्धा पाटील सरना आणण्यासाठी आम्हाला कुडाळहून अशी फेरी मारून वेतावामाडे मार्फत यावं लागलं. पण त्यामागे सुद्धा एक थोडासा आमचा स्वार्थ होता दोघांचा, की जर बोलायची वेळ आली तर पाटील सर उपयोगी पडणार. आणि म्हणून विशेष करून म्हटलं पाटील सरना, कारण बाकी सगळे कोण कोण आले ते माहिती नाही नव्हते ना. समजा आपण दोघे आणि एका दुसरे कोण असेल
आणि सगळे जर नाही आले तर प्रॉब्लेम होईल. अनेक आठवणी आहेत तुमच्या बरोबरच्या. बरेच विद्यार्थी आपल्याला भेटतात इथे, जवळपास भेटणारे आहेत. फक्त न भेटणारे विद्यार्थी म्हणजे पहिल्यांदा तुला चतुर्थीच्या दिवसामध्ये मी बघितलं खरं, बऱ्याच 10 वर्षानंतर. बाकी तांब्यामध्ये कुठेतरी असतो, फेसबुकवर आपलं कॉन्टॅक्टमध्ये असतो. नंतर खांडेकर दिसतोच, प्राजक्त तर नेहमीच दिसतोय, नेहमी आपलं जाता येता भेटतो. मंदार पण असतो फेसबुकवर वगैरे कुठेतरी असतो. तो अगदी शेवटी वाचला आहे त्याचा कॉन्टॅक्ट बऱ्याच दिवसांनी, म्हणजे शाळा सुटल्यानंतर होतं त्याचं. म्हणजे तो माणगावला मला वाटतं गेला होता 8वी नंतर दाभोलकर. त्यानंतर तुम्हाला भेटायचा बऱ्याच वेळा, माणगावला भेटायचा. 2-3 वेळा माणगाव हायस्कूलला गेलो, त्या ठिकाणी तो भेटला होता आणि आवर्जून धावत यायचा सर म्हणून. म्हणजे त्याला बरं वाटतं, दुसऱ्या शाळेत गेला आणि तरी सुद्धा आपल्याला विसरला नाही ना. असे बरेच विद्यार्थी आहेत. परेश आहे, तो पण बऱ्याच वेळा कॉन्टॅक्टमध्ये असतो, दिसतो कुठेतरी. तानाजी नेहमी दिसणाऱ्यांपैकी आहे, गीतांजली दिसणाऱ्यांपैकी आहे. प्रगतीची माहिती आम्हाला सरांकडून बऱ्याच वेळा मिळत असते. स्नेहल भेटते. स्नेहल ज्या ठिकाणी आता सध्या आहे त्या ठिकाणी मी 2-3 वेळा जातो, कारण त्या साईडने मला जाण्या येण्याची योगायोग बऱ्याच वेळा येतो मिसेसला सोडण्यासाठी. त्यामुळे ती भेटते तिथे, 1-2 वेळा भेटायची. आता मला वाटतं ती तिकडनं येत नाही, काहीतरी एक इन्सिडेंट त्या ठिकाणी त्या पुलावर झाला, ती सृष्टी मला सांगत होती. काहीतरी म्हणजे वाईट इन्सिडेंट झाला, त्यामुळे त्या मार्गाने ती आता येत नाही. असे अनेक विद्यार्थी भेटत असतात, तुमच्याच बॅचचे असणार अनेक विद्यार्थी भेटत असतात. पण तुम्ही हे जे ठरवलं, विशेष करून प्राजक्त आणि कदम या दोघांनी जे मनावर घेतलं, आणि चतुर्थीच्या मला वाटतं 4थ्या-5थ्या दिवशी प्राजक्ताने मला फोन केला की आम्ही येतो. एवढंच फक्त मला सांग, आम्ही तुमच्या घरी येतोय. घरी येतोय म्हटल्यानं मला वाटतं गणपतीच्या दिवसामध्ये इकडे कुठेतरी आला असणार, आणि तो जाता जाता आता आलाच आहे, ते सरांकडे जाऊया. नाही तर विशेष काय तो मुद्दाम येणार नाही घावण्याला. त्यानंतर मला वाटलं तो एक आणि एका दुसऱ्या कोणत्या याच्यावर असेल. एकदम 2 गाड्या घेऊन जवळपास 8 ते 10 जण आमच्या घरी त्या ठिकाणी आले. आल्यानंतर मला फार बरं वाटलं की एवढे विद्यार्थी एका वेळी, आणि ते विशेष करून कशासाठी आले हे माहिती नव्हतं. फक्त काहीतरी म्हटलं चांगलाच उद्देश असणार, कारण एवढे विद्यार्थी एका वेळी येत आहेत. आणि त्यांनी सांगितलं गेट टुगेदरसाठी येतोय, आणि त्यांनी निमंत्रण पत्रिका छान तयार केली होती. आणि ती देतानाचा जो फोटो आहे तो मी अजूनही ठेवला आहे मोबाईलमध्ये, कारण बरेच फोटो आपण काढतो. आता मोबाईल म्हटल्यानंतर काही बिल येत नाही फोटो काढायला. बरेच काढतो आणि डिलीट करतो, पण तो फोटो जो आहे तो मी कायमस्वरूपी ठेवला आहे आणि नेहमी राहील. कारण तो मी अपलोड करून ठेवला आहे आपल्या गुगलवर, त्यामुळे राहणार परमनंटली. अशा आठवणी परत परत येत राहावं अशी मनातून फार अशी इच्छा वाटते. तानाजी सारखे विद्यार्थी नेहमी दिसतात, त्यांची प्रगती आपण बघत असतो. बऱ्याच वेळा तो फोन करून काही शाळेत संबंधी असेल किंवा इतर संबंधी सांगत असतो. सगळ्यांची आता नावं घेऊ शकतो, सगळ्यांना नावं पाठ आहेत अजून. प्रचिती आम्हाला एकदा होंडा शोरूममध्ये सुरुवातीला मला वाटतं होती, तेव्हा दिसली होती. तेंडोलकर एकदा कुडाळला त्या नवीन कॉम्प्लेक्स जो झाला आहे नक्षत्र टॉवर, त्या ठिकाणी भेटली होती. फक्त तू देऊलकर नाही, त्यामुळे कुठेही दिसली नाही जवळपास. पण आणि प्राजक्ता मला वाटतं इथे जवळपासच आहे, पण कुठे दिसली नाही. बाकी कोमल दिसते, नेहमी बऱ्याच वेळा दिसते. सुप्पल पण बऱ्याच वर्षांनी मला दिसला. बाकी सगळे विद्यार्थी जवळपास कॉन्टॅक्टमध्ये असणारे. विकास मला 1-2 वेळा मला वाटतं भेटला होता कामाला, इथे जॉबला लागल्यानंतर. तू राणे नाही भेटला मला. मला वाटतं मालवण असल्यामुळे इकडे कुठं असे संपर्क थोडा कमी असतात. ठीक आहे, तरी पण आता या पुढील आयुष्यासाठी विशेष करून आशीर्वाद नाही म्हणता येणार, पण पुढील आयुष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही फार चांगलं काम करताय, ऐकून बरं वाटलं. आणि असंच आपल्या क्षेत्रामध्ये प्रगतीसारखंही प्रगती करा सगळ्यांनी. अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कल्पेश सर. आपले बहुमल मार्गदर्शन आम्हाला लाभले आणि शुभशीर्वादही दिला, त्याबद्दल पुनश्च सर्व तुमचे आभार. त्यानंतर आमचे ज्येष्ठ पारकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावे. नमस्कार. शिवाजी इंग्लिश स्कूल पंधरवड्याचे मुख्याध्यापक मालवणकर सर, माझे सहकारी
आर के पाटील सर, एम जी गरीब सर, कैफे आरजी पाटील एम एस आणि झेंडे सर, त्यानंतर बिबोणेकर मॅडम, दाभोलकर मॅडम आणि कुबर मॅडम. आणि माझ्या मुलांनो, मी मुलांना यासाठी म्हणतोय की तुम्ही सगळे मुलं जात, कारण प्रगती पण माझी मुलगीच आहे आणि तुम्ही सगळी मुलं आहात, त्याप्रमाणे मुलांना म्हणतोय. सगळ्यात महत्त्व म्हणजे तुम्हाला सगळ्या याचे आयोजन केलं ते प्राजक्त चव्हाण, कदम आणि खांडेकर या तिघांना मी पहिले धन्यवाद देतो. कारण ह्या सगळं आयोजन केलं, हे कार्यक्रमाची रूपरेषा रंगवली, त्याबद्दल मी त्या तिघांचंही पुन्हा धन्यवाद देतो, आभार मानत नाही. विषय असा आहे की माझी अपेक्षा एवढी होती की मी 8वी 9वी 10वीला शिकवत असताना, 9वी 10वी शिकवत असताना मी 4 वेळा सांगितलं होतं. 4 वेळा आठवतं मला माहिती नाही, त्यातली एखादी तरी 4 वेळी कोणत्या सांगितलं असं म्हणजे अपेक्षा होती. तर ती 4 वेळामध्ये मी सहज सांगितलं होतं. एक पहिली कविता सांगितली होती, इहलोकाची कल्पता, इहलोकीची कल्पता होतो आपत्तीचा, उद्योगाचा कास होतो आपत्तीचा रास. त्यानंतर सांगितली होती, आपले हात आपली कृती, आपण घडवतो आपली मूर्ती. आठवते का बघा, सहजपणे सांगितले. 30 मिनिटाच्या तासिकेला मी फक्त 4 वेळी घेतल्या होत्या. आपले हात आपली कृती, आपण घडवतो आपली मूर्ती. त्यानंतर एक साधी गोष्ट सांगितली होती, जीवन सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नको, सारं काही मिळत जाईल. या जवळ 4 वेळा सांगितले होते, पण मला एकाला ती 4 वेळी काय आठवत नाहीत. तानाजी आठवणे म्हणतो तो. विषय असा आहे की मला 8वीत खांडेकर विद्यार्थी हुशार होता, अक्षर चांगलं होतं, त्याने मला फक्त निबंधामध्ये मार्क कमी का पडले याबद्दल प्रश्न विचारला होता. निबंधामध्ये मी 10 पैकी 7 की 8 दिले होते. ते 7 की 8 का, जास्त नाही का, हाही प्रश्न विचारला. कोरावर पण तसं होतं, 10वी झाला होता, त्याने पण निबंध पेपर दिला होता, मी एवढं लिहिलंय, मला मार्क कमी का. शेवटकर पण तसाच होता. कारण काय तुलना करत असताना त्यांनी काय होते, प्रगतीची आणि आपली. त्यामुळे तिला मार्क जास्त आणि मलाच का, तुमच्या मुलाला म्हणजे जास्त मार्क आणि मला कमी देतात, असं मला ते त्या ठिकाणी भेटलं. कारण मला त्या ठिकाणी सगळी मुलं माझी म्हणून म्हणत होतो. अजूनही माझ्यासमोर आणणारी सगळी मुलं ही माझी आहेत. आणि त्यांना मुलांना किंवा मुलींना हाक मारत मी माझा चढवा असंच म्हणतो, मुलींना कुठल्याही हाक मारताना चढवा म्हणतो. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारच्या मुलांमध्ये भेदभाव नव्हता. सगळी मुलं माझी आहेत आणि सगळ्या मुलांनी कुठेतरी उंच ठिकाणी जावं ही अपेक्षा होती. या ठिकाणी माझी एक मुलगी गेली, तशी सगळं मुलं प्रतिष्ठित जावी, चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण घ्यावं ही माझी मनोभावना इच्छा होती. आता ती प्रगती त्या ठिकाणी जाताना 14 तास विमानाने गेली. एकदा मध्ये फ्लाईट बदलणं, ही त्या ठिकाणी जाणं, एकट्यानं जाणं आणि तिथे बोलणं हे काही तेवढं सामान्य काम नव्हतं. तसं सगळ्यांनी करावं अशी मी सगळ्यांना इच्छा देतो, मी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी सांगताना एवढं सांगायचं आहे की मला माझी मुलं कुठेतरी चांगल्या ठिकाणी जावं ही एकमेव इच्छा होती. आणि म्हणून बऱ्याच जणांना सांगितलं, त्यावेळी सांगितलं होतं सुरुवातीच्या त्या 4 वेळामध्ये की आपले हात आपली कृती, आपण घडवतो आपली मूर्ती. त्यामध्ये मी 4 वेळीमध्ये 30 मिनिटाची तासिका घेतली आणि ती 10वीमध्ये असताना वेगळी घेतली, 9वीमध्ये असताना वेगळी घेतली होती. पण त्या 4 वेळेचा अर्थ किती जणांनी आत्मसात केला आहे मलाही माहिती नाही. कारण टेमकर मी आज बघतो टेमकरला, पण मला बंदूरलाही माहिती नव्हतं. बरोबर, तिथे आहे टेमकर आहे बंदूरला, मला माहिती होतं. मी म्हटलं काय करतो, सगळं आर के पाटलाचे, तर टेमकर घरीच असतो, मी बंदूरलाच आहे. मलाही प्रश्न पडलाय कारण बरेच विद्यार्थी आहेत. तांबे, कुणाल तांबे सुद्धा मी आज चौकशी केली, त्यांना सगळं माहिती होतं. माझ्याकडे जेव्हा हर्षद आला, प्राजक्त आला, आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी त्याला आभार होते. आणि सांगितलं की प्रगतीचे फोटो दाखवले. विशेष म्हणजे एवढंच आहे की सगळ्यांना मी एवढं सांगेन की सगळ्यांनी चांगल्या ठिकाणी जावा, चांगल्या ठिकाणी कामगिरी करा आणि योग्य तुम्हाला जी काय मार्गदर्शन ते मार्गदर्शन करण्याची तयार आहे. त्या ठिकाणी मी गोष्ट सांगतो, पण मी आता गोष्ट सांगत नाही, फक्त एवढंच सांगेन की माझ्या ज्या 4 वेळा सांगितल्या तेवढ्या लक्ष ठेवा. आणि प्राजक्ताबद्दल सांगायचं त्याने सांगितलं होतं, माझी कोणतरी पेपरची आठवण गेली, कारण प्राजक्त पेपरमध्ये लिहित नाही, एवढ्या काही ठोकमठोकी करायच्या ते सांगायलाच होतं. आणि प्रश्न पडायचा की त्यांना मार्क देताना कसे मार्क देऊ, आणि नेहमी तो माझ्याशी भांडायचा,
की मला एवढ्या मी बरोबर इतकी बाल झाली आणि मला मार्क कमी का. अर्थात तो त्याच्या उदाहरणाचा भाग होता. बाकी सगळ्यांना तुम्हाला मी धन्यवाद देतो. एवढं बोलून धन्यवाद. आज धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या या प्रयत्नांमुळे आज मी घडलो स्वतः मी सांगतो की तेव्हा मला जर वर चढवलं असतं तर मी आज इथे घडलो नसतो. तेव्हा तिथेच मला तुम्ही दाबलात, तेव्हा तिथेच मला तुम्ही तिथेच मला थांबवलात. म्हणूनच आज मी त्याच्यासाठी अजून प्रयत्न करून आज ते शिखर गाठलंय. ते तुमच्या प्रमाणेच मी पण आज एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून आहे. नक्कीच सांगेन तुम्हाला की नेक्स्ट टाइमला जेव्हा आम्ही गेट टुगेदर करू त्यावेळी तुमच्या चारोळ्या नक्कीच तानाजी पालव याला मी लक्षात ठेव की या चारोळ्या शोधून काढून आपण त्या करू आणि त्या दिवशी आम्ही सरांना बोलून सांगू. आम्ही त्यानंतर थोडा वेळ होतोय, पटापट घेतो. मी बिबोलेकर मॅडम यांना विनंती करतोय त्यांनी थोडक्यात व्यक्त करायला. नाही, सगळ्यांना बोलायचं आहे. आणि शेवटला आमच्या लाडक्या अनाकोल मॅडम आहेत. व्यासपीठावरील मुख्याध्यापक मालवणकर सर, पर्यवेक्षक करपे सर, माझे सगळे शिक्षक सहकारी बंधू आणि बोहल्यावर चढणारे, बोहल्यावरून उतरलेले, ज्यांना मुलं बाळ झालेली आहेत आणि मला ज्याने आजी केलेली आहेत असे सगळे माझी शेवडी बाळ. माझ्यासाठी तुम्ही मोठे नाही आहेत, माझ्यासाठी तुम्ही खूपच लहान आहात. आणि प्राजक्ताने एक मोठी चूक केली आता की थोडक्यात आठपाव. ज्या व्यक्तीला थोडक्यात आठपाव सांगायला पाहिजे त्याला सांगितलं नाही, आणि जे आठवतात नाही त्याच व्यक्तीला नेमकं सांगितलं की थोडक्यात आठपाव. कसं झालं, मराठी हा विषय माझ्याकडे आणि 5वी ते 7वी पर्यंत मी मराठी हा विषय टीचिंग करत होते. म्हणजे अर्थातच तुमच्या इमारतीची पायाची जी वीट होती ती मी लावण्याचा प्रयत्न केलेला होता. ह्या लोकांनी तुमची शिखरं घडवली, त्या इमारतीला कलर काढला, त्याच्यावर डिझाईन केली, पण पायाची जी मुख्य वीट होती ती वीट लावण्याचा प्रयत्न प्रामुख्याने मी करत आले. आणि मी असं म्हणत नाही की माझ्यामुळे तुम्ही घडलात, पण तुमच्यामुळे तुम्ही घडलात. आम्ही मात्र निमित्त मात्र होतो. तुमच्यात कुठेतरी टॅलेंट होतं, तुमच्यात कुठेतरी क्युरिओसिटी होती, ज्याने तुम्हाला वर आणण्याचा प्रयत्न केला होता. खोडकर तुम्ही, आणि हा खोडकरपणा आयुष्यात असावा तर आयुष्याला आनंद नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही तुमची वीट लावताना मला तुमच्या लेवलला यावं लागायचं. ह्या लोकांना तसं नव्हतं, हे तुमच्या लेवलला बरोबर येऊन शिकवत होते तुम्हाला. मला पाया खाली मांडी घालून तुमच्या वयात येऊन तुमच्या बोबड्या भाषेत शिकवावं लागत. आणि हे मोठं स्किल आहे आणि हे प्राजक्तला सुद्धा माहिती असेल. आणि खरी ती मोठी जबाबदारीची गोष्ट होती, कारण तुम्हाला तो मॅटर तुमच्या त्या बालबुद्धीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो. खरंच कठीण काम होतं. आणि हे सगळं आपण करत करत आलो. 9वी 10वीला नाही मी टीचिंग केलं, पण आता मग आनंदाची बातमी देते, मुख्याध्यापक वरिष्ठ यांनी मला 9वी 10वीला टीचिंगसाठी घेतले. 5 ते 7 केलं. मग हे सगळं करत असताना प्रत्येक म्हणजे आता हा जो कोरगावकर मला मगाशी म्हणाला की इमोशनल टच माझा कुलकर्णी मॅडमांची आहे. आणि मला एक महत्वाची गोष्ट आता आठवते की मला ना आज आनंद का झाला माहितीये, मला सगळे बिबावडेकर मॅडम म्हणतात. आणि गेली किती वर्ष मला कुलकर्णी मॅडम या नावाने ऐकून घ्यायची सवय झाली. आणि आज पहिल्या आल्या प्राजक्त बिबावडेकर मॅडम, खूप बरं वाटतं मला आज. आणि MSP बिबावडेकरच मॅडम म्हटलं, आणि त्याचा कशाचा परिणाम संगतीचा, कारण तुम्ही म्हणत आलात ते कुलकर्णी मॅडम म्हणतात ना मला, मग त्यांनी मला बिबावडेकर मॅडम म्हटलं. पारकर सरांनी आता उल्लेख करताना बिबावडेकर, त्यामुळे ते मला खूप असं भारावून आल्यासारखं झालं. आणि शिक्षक सुद्धा बघा हादरले. मी कधी स्टेजला घाबरतच नाही, पण आज मी सुद्धा आतून हादरले. पहिल्या चतुर्थीचा दिवस, तर माझी दोन्ही मुलं बाहेर शिकत असल्यामुळे घरात मी एकटीच असायची. आणि चतुर्थीच्या काळात मला लागलंय, ते खूप लागलंय, खूप माझ्या मनामध्ये ती खंत आहे, पण मी पूर्ण करेन. तर ही माझी बाळं सगळी माझ्या घरी आली आणि मी गाडी घेऊन प्लेजर घेऊन शॉर्ट टॉप घातलेला, जीन्स पॅन्ट घातलेली. तुम्ही कदाचित कल्पना केली नसेल कुलकर्णी मॅडम अशा वर राहू शकतात. आणि मी बाहेर निघालेले, त्यावेळेस प्राजक्तने आणि ललितने एंट्री केली. आणि गंमत अशी की माझी मुलं दोन्ही घरात नाही, त्यामुळे मी फारसं काय फराळ वगैरे चतुर्थीचा आमच्याकडे गणपती नसतो ना, त्यामुळे विशेष काय केलं नव्हतं. नेमकं घरात काही नव्हतं आणि पोर माझी आली ना, माझी भयानक गोची झाली. आता म्हटलं काय करू, मी खूप 4-5 फेऱ्या घातल्या, काहीच नव्हतं घरात. आणि मग मला आतून खूप असं रडायला आलं. मग मी ते नकळत घालवलं, पाणी आणलं, खांडेकरच्या हातात दिलं आणि मी टर्न लावला.
माझ्या त्यावेळेस मनात आलं फोटो यांच्याकडनं घ्यायचा, पण माझ्या मनात मला असं रडायला यायला लागलं की अरे बाळ, माझी एवढी बाळ माझ्याकडे आली चिमुरडी, आणि माझ्या घरात म्हणजे पैसा नव्हता म्हणून नव्हतं, तर ते अनायसे संपलेलं होतं आणि मला काहीच या मुलांना देता आलं नाही. मी स्वतःला इतकं दोषी समजते, म्हणजे मूर्ख मी, तर साखर सुद्धा हातात देऊ शकते, म्हणजे मला स्ट्राईकच झालं नाही ते काय करावं. आणि मग मी नंतर गाडी घेऊन आमंत्रण घेतलं. माझा तो दिवस पूर्ण असा याच्यातच गेला, म्हणजे आवेगातच गेला की अरे माझी पोरं आली तेवढी. आणि आत्तापर्यंत खरं सांगायचं तर मी माझ्या स्वतःच्या मुलांकडे इतकं लक्ष दिलं नाही, इतकं लक्ष मी माझ्या शाळेतल्या मुलांकडे देते. माझ्या मुलीची नेहमी तक्रार असते की तू आम्हाला वेळ देत नाही, तुझ्या शाळेतल्या मुलांना कशी वेळ देते, शाळेच्या मुलांचे क्लास कसे घेते, त्यांचा अभ्यास कसा घेते, आमचा अभ्यास घेतलाच कधी आठवतं का? मी आजही सुद्धा आता ती डिप्लोमाला आहे तरी आधी सुद्धा तिची तीच तक्रार असते. आता जो सकाळी सांगतो ना मी येते, म्हणता नाही यायचं नाही, तू यायचं नाही, नाही म्हणता हा तुझ्या मुलांबरोबर तुला मजा मारायला मिळाली पाहिजे म्हणून मला घेऊन. तू म्हणता मोठी झाली, 18 वर्ष पार केली, तू तुझ्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर जा, माझ्या शाळेच्या मुलांबरोबर यायचं नाही, कारण मी पहिलीपासून किंवा लहानपणापासून शाळेत कधी नेलं नाही, तुला आताही नेणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ठीक आहे, पण तुम्ही ज्यावेळी लहान होता त्यावेळी हर्षद मला आठवतं पक्काच, जसं तसं आठवतो, पवार तर आठवतो, त्याचं हस्ताक्षर मला खूपच भुरळ पाडायचं, मी खूप त्याचं कौतुक करायचं. कोरगावकर बरोबर माझी इमोशनल टच आहे, कारण कोरगावकर 5वी 6वीत असताना आई त्याचं ॲक्सिडेंट झालं आणि ते ॲक्सिडेंट मी प्रत्यक्ष पाहिलेलं होतं, पिंगुळीच्या ठिकाणी झालेलं होतं. आणि त्यावेळी मला माहीत नव्हतं ही प्रसादची आई वगैरे आहे ते, पण मी थोडीशी मदत वगैरे अशी केली आणि मग मला कळलं की माझ्या विद्यार्थ्याची आई, आणि तिथपासून त्याच्याशी माझी इमोशनल टच निर्माण झाला. तो आतापर्यंत आजही मला त्याची खूप काळजी वाटते, तुमची इतकी नाही, माझ्या मुलांची इतकी वाटत नाही, पण आजही मला प्रसादची खूप काळजी वाटते. मला ज्या ज्या चतुर्थीच्या सणाला येतो, तो दिवाळीच्या सणाला येतो, त्यावेळी तो मला भेटतो, बघितल्यानंतर वाटतं अरे बा. तर हा मुलगा मला भेटतो, तुम्ही सगळेजण भेटलात, खूप बरं वाटलं. अरे मी ह्या 5वी या पिल्लांना त्यावेळी सांभाळलं, त्यावेळी शिकवलं, त्यांचे शेंबूड पुसण्याचा प्रयत्न केला. 9वी 10वीला नाही शिकवलं, पण या लहानपणात पण ते टीचिंग होतं ते खूप छान होतं. प्राजक्त आणि हा जो काही घाट घातला तो सुंदर घाट घातलाय, मस्तपैकी ह्या घाटाचं कळस झालेला आहे आणि खूप आनंद वाटला. वाटत होतं की असं कोणीतरी करावं, कधीतरी आम्हाला बोलवावं, कधीतरी आम्हाला खूप काही नको रे, पण तुम्ही जरी आमच्या अशा 5वी 6वी जशा घोळक्यात होतात आमच्या, तसेच आजूबाजूला घोळक्यात आमच्या राहावं, कारण आता आमचं तसं म्हातारपणाचंच वय आहे, तुमच्या आधारांची आम्हाला गरज आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी प्राजक्त म्हणा, खांडेकर म्हणा, या सगळ्यांनी हे जे सगळं केलं ते खूप अप्रूप आणि अप्रतिम अशा प्रकारचं आहे. खरंच अवर्णनीय, असं शब्द थोडे कमी पडतात. आम्ही शिक्षक सुद्धा या ठिकाणी आता हादरलेलो आहे. वर्षात कायम लक्षात राहतो, माझ्या प्राजक्ता राहते, प्रगती तर राहते, प्रश्न ते तो खेळाडू कर, तिचा आणि माझा पिंड सारखा खेळाडू असल्यामुळे. काल ज्यावेळी तिची ती बातमी युट्यूबवर आली त्यावेळी मी सगळ्यांना, माझे जेवढे रिलेटिव्ह होते, फॅमिली ग्रुप होते, त्यांना सगळ्यांना टाकले आणि खाली मग दिस इज माय बेस्ट स्टुडंट प्रत्येकाला. आणि माझी मुलगी हा एवढं काय नाही म्हटलं, तुला नाही ते कळणार, त्याच्यासाठी थोडं मोठं व्हावं लागतं, मग तुला ते सगळं कळेल, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग मी ज्या मुलीला हे सांगितलं त्यावेळी मुलगीचं सांगायला नाही, ती माझ्या आईची स्टुडंट आहे, बघ आता तुला किती मोठं वाटतं, तुझ्या आईची स्टुडंट, बघ केवढं वजन आलंय. मग हे सगळं सांगताना आमचा ऊर खूप अभिमानाने भरून आलेला आहे. खूप कार्यक्रम छान अरेंज केलात, मॅनेज केलात, नियोजन सुंदर आहे. खूप कौतुक, खूप 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 सगळ्यांचं तुमचं कौतुक आहे. तानाजीला मी एक सांगेन की असं नको म्हणूस की आमदार मला म्हणू नको, तसं म्हणू नको, तुझ्या कर्तृत्वाने तू जाणार आहेस, कुणाच्या कपाळावर पाय ठेवून चिरडून तर जाणार नाहीस ना, तुझं कर्तृत्व महत्वाचं आहे, त्यामुळे तुझ्या कर्तृत्वाने तू जाच. आमचे आशीर्वाद, आमच्या शुभेच्छा, आमची लागेल ती मदत, आमचं लागेल ते मार्गदर्शन तुझ्या पाठीशी आहे आणि तू आमदार या 5 वर्षात आमदार झालाच पाहिजे. त्याच्यासाठी पंचायत समितीचा अध्यक्ष हो, सभापती हो, आणि मग पुढची पावलं कर. तू खरंच जा, तुझी गरज आहे, कारण तुम्ही सगळे आमचे डॉक्टर, इंजिनियर, कारण मला वाटत होतं डॉक्टर व्हावं, नाही मी आर्थिक परिस्थितीमुळे झाले. मग तुमच्यात आम्ही डॉक्टर पाहिला तर कुठे वाईट आहे, तुमच्यात आम्ही आमदार पाहिला तर कुठे वाईट आहे, तुमच्यात आम्ही एखादं कलेक्टर पाहिला तर कुठे वाईट आहे. प्राजक्ता होईल आमची कलेक्टर, यात आता वादत नाहीये. तुला MPSC परीक्षेमध्ये येईल यश,
तू सुद्धा जाशील त्या पोस्टला. तुम्ही सगळी मुलं चांगली आहात, सगळी मुलं गुणी आहात, सगळ्यांनी खूप खूप छान छान आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करा. शेवटी एकच सांगेन की तुमच्या यशाकडे बघताना आमच्या मनाला झटका बसला पाहिजे, पण तुम्ही असं एखादं कार्य करू नका की आमची मन शर्मेने खाली जाईल. आमची कॉलर नसलेली कॉलर आम्हाला ताट करून सांगायला मिळालं पाहिजे की हा माझा विद्यार्थी आहे, ही माझी विद्यार्थिनी आहे, याला मी 5वीला घडवलं, याला मी 6वीला घडवलं. आम्ही खूप काही केलेलं नाहीये, हे तुम्ही सगळं करताय. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. तुमचं ते टॅलेंट आहे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न केला, क्युरिओसिटी जागी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे खूप वेळ घेतला. तुम्ही छान ऐकताय एक गोष्ट सांगितल्यासारखे, पण खूप वेळ झालाय. वेळेचं थोडं भान ठेवलं पाहिजे. आणि प्राजक्त सूत्रसंचालन सुंदर करतोस, अजून छान करण्यासाठी भरपूर वाच, मग आणखी तुझी भाषाशैली प्रगल्भ होईल आणि समोरचा जाट पडलाच पाहिजे आणि मला सांगता आलं पाहिजे की हा माझा विद्यार्थी आहे. धन्यवाद, थँक्यू. खूप 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 तुम्हाला शुभेच्छा. परमेश्वराने तुमच्या पुढील आयुष्यात मुलं, संपत्ती, पैसा सगळं काही देवं, बायका सगळं काही, खूप बायकांनी सगळं काही देवं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून लवकरात लवकर रेंज मध्ये या आणि आम्हाला आमंत्रण पाठवा. आम्ही शुभेच्छा द्यायला येऊ. धन्यवाद. धन्यवाद. आपले ज्येष्ठ श्रेष्ठ असे आमचे लाडके पटवर्धन सर कधीच काहीतरी चिमटा काढायच्या आम्हाला पाठीवर याच्या कुशीकडे येऊन. असे आमचे लाडके सर्वांचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, खरोखर गणिताचं आणि मराठीचं एक प्रभुत्व असलेले, जसं सिद्धेश दाभोळकरला सांगतो की इतिहासावर त्याचं थोडं प्रभुत्व आहे, तसंच गणितावर आणि आपल्या मराठीवर त्यांचं प्रभुत्व असलेले असे आमचे लाडके सर्वांचे थोर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पटवर्धन सर इथे आज उपस्थित झाले या कार्यक्रमाला. काल त्यांनी मला मेसेज टाकला, थोडा माझा वैयक्तिक कार्यक्रम असल्यामुळे मी थोडा लेट येणार. आम्ही त्याला रिप्लाय दिला, सर नक्कीच लेट आला ते चालेल, आम्ही 5 वाजेपर्यंत या ठिकाणी आहोत, जरी कोणी नसले तर आम्ही असणार आहोत. तुम्ही नक्कीच आमच्या कार्यक्रमाला या, भेट द्या. तरी सरांनी 5 म्हणण्यापेक्षा मला वाटतं 3 वाजत आले, तरी खूप लवकर आलेत सर, खूप खूप आभारी. तसेच सरांचं सन्मान चिन्ह देऊन मी अनिल कदम याला विनंती करतो की सरांचा सत्कार हा सन्मान चिन्ह देऊन करावा. सॉरी, प्रथमतः पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हा दोन्ही एकदम करतात, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. सन्मान चिन्ह दिसून दे, असं दे पुष्पगुच्छ कृपया. ओके, थँक्यू. पूर्ण फोटो घे, क्लिअर आहे बघा ना. ओके, ठीक आहे. नाही रे, फोटो महत्वाचे असतात, ह्याच आठवणी असतात. तुम्हाला माहित नसेल, तुम्ही असता या गोष्टीसाठी, पण खरोखर फोटो मी स्पेशली बोलवलाय फोटोग्राफर. गीतांजली मला बोलली की माझा कॅमेरा आहे पण काढणारा कोण नसणार. मी म्हटलं फोटोग्राफर हवेत, मला आठवणी हवेत. आम्हाला ह्या बॅनरवर आमचा 10वीच्या बॅचचा फोटो असतात, ह्या बॅनरवर मला लावायचा होता, पण आमचा फोटो नाही, आमचा होता पण आमच्या बॉयजचा 4 ते 5 जणांचा फोटो होता. तो फोटो आम्हाला नको होता, फक्त आम्हाला हवा होता तो ग्रुपचा फोटो होता का, तर बॅनरसाठी. यासाठीच मी सांगतो की फोटो प्रत्येकाचे क्लिअर येऊन देत. असे आमचे कल्पे सर बोलले की फोटो ही एक मेमरी आहे, शेवटपर्यंत राहणार ती मेमरी. त्यासाठी मी सरांना सांगतो, प्रत्येकाला सांगतो की फोटो क्लिअर येऊन दे. त्यांनाही सांगितलं, मी फोटोग्राफर माझा मित्रच आहे, त्याला पण मी बोललो की सगळ्यांचे फोटो असतील ते क्लिअर घे, आम्हाला सगळ्यांना मेमरी सेव्ह करायची. ज्यावेळी आम्हाला पुन्हा भेटू तेव्हा आम्हाला हे फोटो उपयोगी आणून त्या बॅनरवर आम्हाला छापायचं आहे. त्यासाठी आम्ही हे फोटोसाठी हे करतोय. त्यानंतर मी इथे थोडासा ब्रेक देतो. रामदास पागवे याला विनंती करतो की तिथे उपस्थित झालाय, 2 मिनिटं त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावीत. ये पटकन. ठीक आहे, ओक्सू दे, तुझ्या शुभेच्छा असतीलच माझ्या पाठीशी. धन्यवाद. त्यानंतर मी आर.के. पाटील सरांना विनंती करतो. आम्ही एक सांगायची गोष्ट थोडक्यात सांगतो, पटकन, जरा वेळ झालाय. खरोखर आर.के. पाटील सरांकडे आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी मला वाटतं मी अनिल कदम, नाही मी सांगतो जरा, खूप हसण्यासारखी गोष्ट आहे. आणि ओंकार होता, आय थिंक, आणि कोणतरी होते, अभिबी होते, असे 5-6 जण गेलो आम्ही. घरी गेलो, सरांचं आतमध्ये लाईट होती, बाहेरून कडी नव्हती, आतमधनं कडी होती. फोन लावते, फोन उचले ना. आतमध्ये हे आहे काय, म्हणजे लाईट आहे, सगळं आहे, पण आवाज देतोय आम्ही, बेल मारतोय, तरी कोण रिप्लाय द्यायला नाही. फोन पण रिप्लाय द्यायला सर आहे ते आम्हाला सांगितलं. अनिल म्हणाला वर जाऊया, वर हे आहेत भाडोती जातात त्यांच्याकडे जाऊया. ते म्हणाले सर होते आहेत, पण त्यांनी पण आवाज दिला, काहीच नाही, सरांचा नो रिप्लाय आम्हाला. आम्ही खरोखर असं दुसऱ्या विचारात गेलो. नाही सांगतो मी असं नाही, मी खरं बोलतो, म्हणजे असं हे नाही की खोटं नाही, म्हणून मी डायरेक्ट बोलतो. सगळ्यांना आज लागलं असेल,
सगळ्या गोष्टी. म्हणजे मी बोलतो असं नाही की सर आमचं म्हटलं काय झालं, सर फोन उचलत नाहीत, सर आहेत सगळेजण सांगतात आम्हाला की लाईट दिसते, बेल मारतोय, बरोबर 10 मिनिटं आम्ही सर थांबलो बाहेर, 10 ते 15 मिनिटं थांबलो, 7-8 मिस कॉल दिले तुम्हाला, नो रिप्लाय. आम्हाला नक्की समजेना मग ते काय झालं. आणि सर एकटे, ते पण सांगितलं सर एकटेच आहेत. म्हटलं काय मला समजेना. शेवटी विचार केला की ते वरचे म्हणाले पाठीमागे भाडोत्री आहेत त्यांच्याकडे बघूया. त्यांच्या पाठीमागे एक घर आहे, त्या घरामध्ये भाडोत्री जातात, त्यांच्याकडे मग गेले तर तिथे सर होते. तेव्हा आम्हाला थोडं हे वाटलं की सर आम्हाला आले. सर ठीक आहे म्हणाले. सरांना पण खूप आनंद झाला या गोष्टीचा की आम्ही म्हणजे हा कार्यक्रम आयोजित केला. सरने म्हणालं तुम्हाला किती कॉन्ट्रीब्युशन, आता पण सर बोलले कॉन्ट्रीब्युशन किती द्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे. सर म्हटलं नाही खूप आलात, हेच आमचं कॉन्ट्रीब्युशन किंवा हेच आमचे म्हणजे थोडक्यात आम्ही आभार व्यक्त करतो त्यासाठी की तुम्ही आलात, आमच्या शब्दाला मान देऊ. हेच सांगतो की सरांना पण सांगितलं. सकाळी मला फोन केला, सर म्हणाले माझी गाडीची जरा व्यवस्था. मी ओंकारला सांगितलं ती जरा येताना, कारण आम्ही लवकर आलो, ओंकारला सांगितलं की तू जरा येताना हिला आर के पाटील सर अनाकोल मॅडम मी कालच म्हटलं की ओंकार टेमकर तुमचं पिकअप करेल. तर म्हणाले मी लेट होणार आहे. ठीक आहे, मी ओंकारला फोन केला, तू लेट ये आणि अनाकोल मॅडम आणि कल्पेश सरना घेऊन ये. ठीक आहे चालेल सर, राग मानू नका, म्हणजे जे आहे ते मी बोललो, म्हणजे असं वाईट नाही, म्हणजे आम्हाला पण थोडं वेगळं वाटलं. म्हटलं सर आम्हाला रिस्पॉन्स देत नाही, काय झालं म्हटलं. म्हणून त्यांनी आणि एकटे होता म्हणून, जास्त करून कसं एकटे होता म्हणून आम्ही जरा ह्याची काळजी रूपी हे झालो. कृपया कोणी जाऊ नये, 2 मिनिटं जागेवर बसावं. नाही 2 मिनिटं बसावं. आर के करपे सर, सॉरी आर के पाटील सरांचं भाषण आहे, त्यामुळे सर्वांनी ऐकूनच जावं. ठीक आहे. आमच्या हायस्कूलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्र, खरं म्हणजे असा सोहळा होणं एक अत्यंतिक म्हणजे भावनिक असतं. ते बऱ्याच वर्षानंतर काही विद्यार्थी एकमेकांना भेटतात. आता काही विद्यार्थी आपल्या ओळखी आहेत, विद्यार्थी तर बरेचसे आता कदम वगैरे जवळजवळ 10वी नंतरच बरेचसे दिसलेले आहेत. तेव्हा त्यांची ओळख पाळख किंवा काय करतात हे आपल्याला कळत नाही. प्रथमतः सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला त्याबद्दल आणि आम्हाला निमंत्रित केलं, बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. खरं म्हणजे आजच मी सकाळी बेळगाववरून आलो इथं पहिल्या गाडीवर. मग प्रोजेक्ट म्हटलं आपल्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कोणत्याही परिस्थितीत जायला पाहिजे. काल आमच्याकडे पण लक्ष्मीपूजन होतं, ते पूजन केलं. काल यायचा विचार होता, परंतु म्हटलं घरी कार्यक्रम आहे, आज सकाळी जाऊया. पहिल्या गाडीने आलो, सावंतवाडी आल्या आणि त्याच्या आधी काय फोन लागे ना प्रोजेक्टचा. मग त्याला नंतर मग रेंजवर मध्ये आल्यानंतर लागला फोन. म्हटलं असं चाललंय, मी गाड्या बेळगावला ठेवून आलेलो आहे, इकडे एकटाच आलो आहे ना, असं गाडीनं आणता आलेलो आहे, त्यामुळे म्हटलं न्यायची जरा मला सोय कर. तो मला या बिंदास बांबड्याला तिथं गाडी ठेवलेली आहे, म्हणून म्हटलं मला जरा चेंज करून यायचं आहे, तर सोय करतो म्हणाला. मग खांडेकरचा लगेच फोन आला, सर मी आहे इकडं या. म्हणजे असं गेट टुगेदर एक भावनिक आत्मीयता असते आपली. हे बाबा आपले विद्यार्थी काय करतात, कसं आहे, काय आहे हे काय बऱ्याच वेळेला कळत नाही ना. आपले विद्यार्थी मोठे झालेले आम्हाला कळतच नाही, माहीतच होत नाही म्हणजे कोणते विद्यार्थी कुठं काम करतात, काय करतात. शेवटी आपली अपेक्षा काय असते की आपले विद्यार्थी मोठे व्हावेत, हीच आमची अपेक्षा असते. तेव्हा त्यावेळेला आम्ही शिक्षा केली असेल, मारलं असेल, बऱ्याच जणांना वाईटही वाटलं असेल, पाठीमागने शिव्या पण दिल्या असतील. हो अनुभवलंय मी. टोपण नावं पण असतात, त्या टोपण नावानं पण चिडवतात. आणि जेव्हा मी शिक्षा करतो ना, अभ्यास करत नाहीत म्हणून, तेव्हा बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगून पण टाकतो मी, तुम्ही शिव्या द्या, त्या काय आम्हाला लागत नाही, ते आम्हाला आशीर्वाद आहे. खरोखर जरी तुम्ही त्यावेळेला आम्हाला शिव्या दिल्यात तरी ते आम्हाला आशीर्वाद असतो. जेव्हा एखाद्या समोरच्या व्यक्तीचा जेव्हा आपण खरोखर प्रामाणिकपणे जेव्हा चांगलं करतो ना, म्हणून काय म्हटलेलं कधी कधी जर वाईट गोष्टीसाठी जरी अशक्त बोललात
तरी ते पुण्य असतं. चांगल्या गोष्टीसाठी जरी तुम्ही कधीतरी खोटं बोललात तरी ते पाप नाही लागत, ते पुण्य असतं. तसं आमचं कार्य आहे. चांगल्या गोष्टी साठी जरी तुम्हाला मारलं, काय केलं, किंवा तुम्ही आम्हाला समजा पाठीमागनं काय शिवाय दिल्यात, काय दिल्यात, तर ते पुण्य आहे, आमचं पुण्य आहे. असं काय म्हणतो मी, कारण आता तुमचे हे अचे विद्यार्थी बरेचसे असे काय आहेत, चांगले आता पोस्टला आहेत, नोकऱ्या करतात, इंजिनियर झाले. परंतु बकचे जे विद्यार्थी आहेत आमचे, ते काही विद्यार्थी आता गवंडी काम करतात बरेचसे. ते कधी तर भेटले तर म्हणतात, आता मेच्या उन्हामध्ये जेव्हा चिरे चिरताना तासताना, आता तर काय रेडीमेड येतात सोडा, तर त्याच्यापूर्वी तासावे लागायचे ना. कधी तर गेलो समजा, ते बरेचसे विद्यार्थी आहेत आमचे चिरेत असणारे, काय सर आणखीन 4 फटके लावला असतात तर बरं झालं असतं. मी काय म्हटलं, आत्ता सांगू काय उपयोग, तेव्हा शिव्या घालीत होतं म्हटलं, आणि आता सांगतोस तू 4 फटके आणखी लावला असतात तर आता काय उपयोग म्हटलं, आता तास चिरे. अशी परिस्थिती म्हणजे होत्याच. म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांना कळायचं असतं ना आपण काय केलं पाहिजे, तेव्हा ते कळत नाही. ती वेळ टळून गेली की मग कळतं, असं होतं. मी म्हटलं कधीतरी विद्यार्थ्यांना कळेल. जे विद्यार्थी मग मार खाल्लेले ते आता खूप चांगले वागतात. हाक मारल्याशिवाय किंवा काही बोलल्याशिवाय कधीच पुढे जात नाही. ज्यांना जास्त मारलं ना, जास्त मार खाल्लेला माझ्याकडनं, ते विद्यार्थी अगदी आठवणीनं, अगदी आपुलकीनं, प्रेमानं बोलतात, आठवण काढतात. असं म्हणजे ज्यांनी जास्त दंगामस्ती केली, असं काही केलं, ते विद्यार्थी एकदम चांगले असतात. त्यामुळं त्या वयामध्ये ते होते, असं होत राहणार, त्याच्याबद्दल काय हे करू नका तुम्ही, वाईट वाटून घेऊ नका. कारण आमच्या शाळेच्या आम्ही लहान असताना पण तेच केलेलं होतं. आमचे सर सांगत होते तरी त्यांनी सांगितलेल्याच्या उलटच करायचं होते. अरे खेळायला जाऊ नका म्हटले तर आम्ही खेळायला जाणार मुद्दा, ते व्हॉलीबॉल खेळू नका म्हटले आम्ही मुद्दा व्हॉलीबॉल खेळायला. म्हणजे असं असते, त्या वयामध्ये होत असते. कारण काय होते त्यावेळेला आम्हाला पण तेवढी बुद्धी नव्हती, पुढे काय होईल काय नाही. आणि महत्वाचं म्हणजे कसं, आम्ही जेव्हा हायस्कूलला होतो ना, तेव्हा आमचे इंग्लिश टीचर जे होते ते यायचे, शिकवायचे आणि जायचे, बस. त्याच्या पलीकडे काय नाही. त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंग्रजी कसं राहिलं ना, काहीच करून घेतलं नाही. आता कसं आहे, इंग्रजीचं कसं आहे, शब्द भांडार जर तुमच्याकडे असेल तर ते आपोआप इंग्रजी येतच, त्याच्या काय शिकवावं लागत नाही किंवा काय करावं लागत नाही तिथं. म्हणून शब्द भांडार पाहिजे आपल्याकडे. आणि आता मोस्ट अँड इम्पॉर्टंट लँग्वेज म्हणजे दॅट टेक्निकल लँग्वेज ऑल्सो, म्हणजे सगळीकडे आता इंग्रजीचा वापर जास्त आहे ना, कुठेही गेलात तरी. आता प्रगती इंग्लंडला गेली का बोलताना अडथळली ना, तिथं अडथळी बघितला मी तिचा तो व्हिडिओ फारका पाठवलेला, आणि याच्या युट्यूबवर पण आलेला ना नंतर, तो पण बघितला, अडकळली ती बोलताना. असं होतं. म्हणून कसं आहे, आपली मराठी मीडियमची जी मुलं असतात ती हुशार असतात, इंग्लिश मिडियमची बोलायला हुशार असतात, तर लिखाणामध्ये किंवा व्याकरणामध्ये एकदम पुअर असतात ती. आमची मुलं बोलायला कमी असतात परंतु लिखाणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये हुशार असतात, कारण आम्हाला अनुभव आहे तो. तर आमच्या इथं मी ज्या कॉलेजला होतो तिथं आर्ट्स सायन्स दोन्ही आहे, सिनियर कॉलेज वगैरे. तिथं सगळी रँक मधली मुलं ही आमची मराठी मिडियमची असायची, आर्ट्सला पण, सायन्सला पण आणि कॉमर्सला पण. आणि ती जी इंग्लिश मिडियमची होती त्याचा कुठं पत्ताच नसायचा, कुठं असायची काय कळायचंच नाही. म्हणजे अशी आम्ही बघितले ते. मग माझ्या मुलांना मी सुद्धा मग इंग्लिश मिडियमला घालू शकलो असतो ना, का नाही. डॉन बॉस्को चालू होतं तेव्हा, तर मला घालायचं नव्हतं. मला तिथं काय मुलं तयार होतात हे मला माहीत होतं चांगलं, आणि काय कशी मुलं अभ्यास करतात किंवा काय होतात.
फक्त त्यांचे काय होतात, आता तुम्ही कोणाची मुलं जात आजूबाजूची जात असेल तुमच्या इंग्लिश मिडियम, फक्त लाड जास्त होतात त्यांचे आणि हायफायपणा असा तो पूर्ण करेपर्यंतच ते पालक जे आहेत ना मेटाकटेला येतात. हे आपलं बरं ना, फी नाही काय चला नाही, म्हणजे आपल्या मातृभाषेतनं शिक्षण घेतलं, किमान 10वी पर्यंत आपल्या मातृभाषेतनं शिक्षण झालं पाहिजे, तरच त्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. असं नाही, ते जर प्राप्त झालं नाही, त्याला काहीच कळलं नाही, तर तुम्ही का उपयोग आहे त्याच्या पुढे सगळं सांगून? हे पूर्ण ज्ञान होतच नाही त्याला, अशी परिस्थिती. त्यामुळं आता तुम्ही फार छानपैकी अरेंज केलेलं आहे, सगळ्यांनी आपला चांगला अनुभव सांगितलेला आहे, सगळे विद्यार्थी चांगल्या प्रकारे काम करतायत, हे बघून फार आनंद होतोय खरोखरच. आणि गेट टुगेदर पण अशी 2-4 वेळा आता माझ्या अनुभवामध्ये आलेले आहेत. माझ्या पहिल्या बॅचनं गेट टुगेदर केलेलं होतं, कारण मला बोलवलंच नाही. त्या बॅचची आहे नंदा मॅडम आहे, मला विसरले, बोलवलंच नाही. आता पण तसं झालं असेल बहुतेक, राधाकृष्ण चव्हाण बहुतेक माझ्यावर राग काढत असतील पूर्वीचा, कारण मला विसरूनच जातोय पुढे पुढे. सन्मान चिन्ह देताना पण मला विसरला, आता भाषण करताना पण मला विसरला, बहुतेक पूर्वीचा राग आहे ना, सरांनी लई मागणी काय नाही. गमतीनं म्हटतं मी सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. पुढील तुमचं सगळं आयुष्य चांगलं जाऊ. शेवटी काय आपल्या मनावर आहे, आपण काय होणार आणि कसं बनणार आणि आपण काय करणार. शिस्त ही जीवनात सगळीकडे फार महत्वाची आहे. ज्याच्या अंगी शिस्त आहे तो चांगला बनतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं पाठीपुढे जेव्हा तुम्ही पालक होणार आहात तेव्हा पण मुलांची काळजी घ्या. शिस्तही पहिला पाहिजे. इतर देशांमध्ये जेव्हा बघा कशी शिस्त असते, शिस्तीला फार महत्त्व आहे इतर देशांमध्ये. आमच्या भारतातच शिस्त सगळं बिघडलेलं आहे. शिस्त नाही, शिस्त पळत नाही. तिथं बघा ना, विचार प्रगतीचा विचार कशा अनुभव असतात माहीत आहे, तुम्ही ऐकून तरी माहीत असेल तुम्हाला. हां, तिथं थुंकायचं नाही तर तिथं थुंकायचं नाहीच, लगेच फाईन. कुठलं तुम्ही हे मोडलात समजा, हे ड्रायव्हिंगचं म्हणा, कुठला नियम मोडलात, लगेच तुमची 10 मिनिटात गाडी पकडतात पोलीस. लायसन्स रद्द आपल्याकडे साहेबांनो, दादा शब्बर हे नाही रे, नाही साहेब तेवढेच असतात माझ्याकडे, आमच्याकडे तिथं नाही. लायसन्स काढायला खूप कष्ट आहे तिकडं परदेशात, सहजासहजी लायसन्स मिळत नाही, तीच रद्द करतात तुम्ही नियम मोडलात की. त्यामुळे शिस्तीत राहा, शिस्तीने वागा. शिस्तीशिवाय आपल्या आयुष्याला काय नाही आहे, मोल नाही आहे. म्हणजे शिस्तीशिवाय तुम्ही काय प्रगती करू शकत नाही, ते लक्षात. आता काही विद्यार्थी कंपनीमध्ये जातात, विचारा ना त्यांना काय शिस्त पाहिजेत. आणि आता कसं मोबाईल टी व्ही याच्यामुळे सगळं बेशिस्त झालेलं आहे. पालकसुद्धा आता काय करतात माहीत आहे ना, मग सांगितलं मी यांना कोण खांडेकरला, आता शिक्षा केली ना, पालक येतात लगेच हेडमास्टरांकडे तक्रार घेऊन, तर माझ्या मुलाला तो असं बोलला बघा, कुठं आहे तो मास्तर. हो असं म्हणून येतात काही काही विद्यार्थी. जे पालक सांगतात सर आम्ही कडक आहोत, ते बऱ्याचशा लोकांना माहिती आहे ना. तुमचे सगळ्यांचे पालक माझ्या ओळखीचे आहेत, नाही तसं नाही, सगळ्यांचे जवळजवळ. कोमलची आई माझी विद्यार्थिनी, सेकंड बॅचची. म्हणजे काही जणांचे पालक आता अलीकडे जे विद्यार्थी आहेत ना, ते सगळ्यांचे पालक माझे विद्यार्थीच आहेत. अशी पण परिस्थिती आहे. तर ते जे पालक चांगल्या अशा दृष्टिकोनातून म्हणजे पहिला सांगतात सर काय पण करून मारून जोडून याच्याकडनं अभ्यास करून घ्या, आणि त्याला काय ओरडलं जरा मारलं अभ्यास केला नाही म्हणून तेच आणि तक्रार घ्यायचं, अशी परिस्थिती आता झालेली आहे. ते फार वाईट आहे. मग काय आता शिक्षक काय म्हणतो मध्ये ना काय ते करेन ना, कशाकडे लक्ष देऊ, मग त्यांचं नुकसान होतं ना. कोणाचं आम्ही काय, तुम्ही काय आमचे वैरी आहेत का, दुश्मन आहेत का? त्या वैरी आहेत म्हणून मारलं का तुम्हाला आम्ही? हां, दुश्मन आहेत का तुम्ही म्हणून मारलं का? नाही ना. तुमचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून शिक्षा केलेली. अभ्यास करत नाही, वाचलूपणा करतोय, पालकांना तिथं कळत नाही ना काय केलं ते, असं असतं. ठीक आहे, चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केली,
आणि खास करून मी या कार्यक्रमाला बेळगाववरून आजच सकाळी आलो आहे एस टीनं. त्यामुळे असंच प्रेम तुमचा आमच्याकडे आमच्यावर राहू दे. सगळ्यांनी नेहमी आठवण काढा आमची, आम्ही पण तुमची काढू. हां, चांगली प्रगती करा. सगळ्यांनी शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्ही जे आज सांगितलात, जे अनुभव तुमचे सांगितलात इंग्लिश मिडियमबद्दल, ते अनुभव मलाही फेस करावे लागत आहेत नक्कीच. आणि अनुभव जे सांगितला ते खरंच आहे. आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांकडे एक मोठा ॲटिट्यूड असतो, मी म्हणजे खूप मोठा. तो मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना 11वी-12वी जातो तेव्हा तो कमी लेखतो. सर मी सांगतो, मी जरी त्या शाळेत असलो तरी मी सांगतो, मी ॲटिट्यूड बऱ्याच मुलांचे कमी करतो. मला नाही आवडत ॲटिट्यूड तुझ्यामध्ये असेल, तो ॲटिट्यूड तू बाहेर वाग. माझ्या शाळेत जेव्हा माझ्या वर्गात असेल तेव्हा त्या ह्याप्रमाणेच मला पालक बरेच जण येतात तक्रार घेऊन चव्हाण सरांची, की चव्हाण सर मारतात, चव्हाण सर असं करतात तसं करतात. पण मी माझी शिस्त ही ठेवणार आणि ठेवली आहे. जशी तुमची शिस्त होती तशी मी पण शिस्त ठेवली आहे. नक्कीच सर तुमचे तुम्ही जे अनुभव सांगितला ते नक्कीच आहेत, योग्य आहेत आणि ते सांगतोय. त्यानंतर आमचे काटकोनात आम्हाला ठेवणार आहे परफेक्ट. काटकोनामुळे आम्ही आज इथे घडलोय. त्याच काटकोनात शिकवणार आहे आम्हाला मॅडम आमचे म्हणजे कुबल मॅडम. यांना मी विनंती करतो की त्यांनी आज इथे आम्हाला त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मी जास्त काही वेळ घेत नाही, पण आपली ही शाळेत झालेली जी फ्रेंडशिप असते ना, ती आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहते. आणि आपण नोकरीच्या ठिकाणी जेव्हा फ्रेंडशिप करतो तेव्हा ती प्रॅक्टिकल असते, ती डेप अशी नसते. आपण आता एवढी खेचाखेची करतो, काय करतो हे तुम्हाला बाहेर कामाला जाणार तेव्हा तिथे तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्या आठवणी अशाच ठेवा, असंच चांगलं वातावरण ठेवा. आम्ही आता वर्गात असंच वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. खूप लवकर आपलं भाषण आटोपलं मॅडम. काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे वेळ आहे तसा आमच्याकडे, बोलला तरी चाललं असतं. ठीक आहे. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पटवर्धन सर यांना विनंती करतो की सरांनी आम्हाला काय म्हणताय प्राजक्ताच्या शिस्तीवरनं सांगते. तो माझा मुलगा 9वीला होता, ह्याने शिकवलं नाही, म्हणजे ह्याने काहीतरी काम करताना 8वीच्या मुलांना काहीतरी मारलेलं. आणि तो माझा मुलगा इंग्लिश मिडियमला आलेला, 9वीला होतो तेव्हा. आणि मला सांगतो, मम्मी तो प्राजक्त तुझा विद्यार्थी. मी म्हटलं हो. तर तो शाळेत असताना कसा मस्ती नाही करायचा का विचारलं. तर मी म्हटलं असेल रे, शेवटी तो शिक्षक आहे त्याच्यामुळे त्याला तसं वागावं नाही. त्याने विद्यार्थ्याला मारलंय का, आता पालक कंप्लेंट घेऊन येणार. त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं, त्याच्यावर आठवण. म्हटलं तसं नाही, शिक्षक झाल्यावर म्हटलं तसं वागावं लागतं, मुलांना शिस्त लागावी म्हणून. थँक्यू. मॅडम. पटवर्धन सर यांना विनंती करतो की सरांनी आम्हाला शुभाशीर्वाद द्यावे या कार्यक्रमासाठी. आताच इथे उपस्थित राहिलेले आमचे सावंत, म्हणजे आम्हाला जे आज इथे बहुमल असं स्टेज आणि पूर्ण सहकार्य जे केलं पूर्ण कार्यक्रमासाठी, आमचे या इथले मामाचा गावचे मालक श्री सावंत साहेब यांचं स्वागत मी अनिल कदम याला विनंती करतो की त्यांचं स्वागत अनिल कदम यांनी करावं. खरोखर खूप बहुमोल असं आम्हाला सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी. मामाचं गाव हे जे मला मी यूट्यूबवर पाहिलं त्यावेळीच मी ठरवलं की खरोखर आपण कधीतरी या ठिकाणी येऊन भेट घेऊया. आणि त्याच या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे हा एक मामाचं गाव आपण सर्वांना पाहायला भेटला. त्यासाठी सर खरोखर तुम्ही आज आम्हाला काल समजलं की 8 वर्ष हे काम चालू आहे. ह्याचं अजूनही काम पुढे चालू आहे. खरोखर एक म्हणायला गेला तर एक सह्याद्रीच्या कुशीत किंवा कोपऱ्यात एक निसर्गरम्य असं ठिकाण तुम्ही आज इथे उभं केलात. अजूनही ते उभं व्हायचं आहे. नक्कीच यापुढे अजून यामध्ये प्रगती होऊन आपणही आपलं पुढील आयुष्य सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री पटवर्धन सरांना मी विनंती करतो की सरांनी आम्हाला शुभेच्छा द्यावा. नमस्कार. सर्वप्रथम मी गुरुला वंदन करतो. ज्यांनी कोणी मला शिकवलं, मला कोणी ते शिक्षक होते आणि ज्यांच्यामुळे मी घडलो आणि तुम्हाला घडवलं, त्या गुरुची प्रथम प्रार्थना माझ्याकडनं होणं अपेक्षित आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुर उन्मीलित येन तस्मै श्री गुरवे नमः. नेहमी मी एक मानत आलो आहे की आपण प्रथम कुठल्याही कामात गुरुला वंदन करणं आवश्यक आहे. परमेश्वर आपल्याला देणारा असला तरी मार्ग दाखवणारा गुरु आहे. तो बरा असेल मार्ग, वाईट असेल, हा प्रत्येकाने ठरवायचा आहे, आपण नाही ठरवू शकत. स्थिती अशी आहे की माझ्याकडे जवळजवळ 1.5-2 महिन्यापूर्वी 15 की 16 लोक आले आहेत अशी मला बातमी समजली. मी घरी नव्हतो. मी गावात भिक्षुकीचं काम करतो, पूर्वीपासून करतो, अजूनही करतो. आणि मी तिकडे गेलो होतो बाहेर दुसऱ्याच्या घराकडे कामासाठी. घरी आल्यानंतर मला समजलं की तू तुझ्याचकडे गेलेत तिकडे, मला काही भेटले नाही. त्याच्यानंतर मला एक दिवशी फोन आला की असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही या. मी तेव्हा येण्याचं कबूल केलं होतं, पण काही माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी आज वेळावर येऊ शकलो नाही. तर पहिल्याच माझी याचना अशी आहे तुमच्याकडे की मी वेळात उपस्थित नाही म्हणजे मी चूक केलेली आहे, त्याची क्षमा मला करा. तरीसुद्धा मी त्याला काल मेसेज टाकला होता, कारण कालच माझं काम ठरलं की मी 2 ते 2:30 पर्यंत घरी येणार. तुमची शेवटची वेळ काय ते मला कळवा, मी येण्याचा जरूर प्रयत्न करेन. त्याप्रमाणे मी 2ला 5 मिनिटं असताना घरी आलो, 2 घास खाल्ले आणि ताबडतोब निघालो. कारण एकदा येतो म्हटल्यानंतर येणं हे गरजेचं आहे. मी नसतो तिथे तर भाग वेगळा होता, पण मी काल संध्याकाळपर्यंत होतो आणि आज सकाळी होतो म्हणजे आहे. पुढे बाहेर गेलो असतो तर गोष्ट वेगळी होती, पण काही अवैयक्तिक कामामुळे मला जावं लागलंय, त्यामुळे मी वेळावर येऊ शकलो नाही. आता हा म्हणतोय मार्गदर्शन करा. आता आम्हालाच मार्ग सापडायचा बंद झालाय, तर दर्शनाचा काही प्रश्न उरत नाही. जेव्हा करायचं होतं तेव्हा केलाय. कारण आता मला नोकरी सोडून 6 वर्ष 10 महिने 8 दिवस झाले. हा, 1 जानेवारी 2012 सोडली म्हणजे 6 वर्ष पूर्ण झाली. पुढचे 10 महिने आणि 8 दिवस हे सगळा हिशोब आहे. कारण मी नोकरी सोडताना पण सांगितलं होतं, मी 38 वर्ष 6 महिने 21 दिवस नोकरी केली, आता पुरे. कारण मी केव्हा लागलो मला माहित आहे, केव्हा सोडली मला माहित आहे. दिवस मोजायला सोपे आहेत, तसं आज सोपे आहेत. किती दिवस झाले. मात्र असं जरी असलं तरी क्षेत्र मात्र मी सोडलेलं नाही आहे अजूनही. प्रत्यक्ष शिकवत नाही आहे, पण शिक्षण क्षेत्रामध्ये अजूनही म्हणजे ह्या क्षणापर्यंत तरी काम करतोय कुठे ना कुठेतरी. मात्र पूर्वीसारखा आता अभ्यास माझा त्या विषयांचा नाही. जे विषय माझ्याकडे असायचे त्याचे मी अभ्यास करायचो, कारण मला एकच माहीत होतं, माझ्यासमोर बसलेले तुम्ही देव आहात. देव का म्हणतोय मी, त्याला कारण आहे. आजही तुम्ही देवच आहात, कारण तेव्हा तुम्ही मला दिलेला आहे. काय दिलंय? पगार. तुम्ही होता म्हणून मला पगार होता ना, नाही तर कोण दिला असता पगार? पैसा कोणी दिला असता? तर माझ्यासमोर बसलेले देव आहे, त्याला फसवता कामा नये. तर देव कोणाला म्हणायचं? देतो तो देव असं आपण म्हणतो. जो देतो तो देव, मला कोणी देवाना दिलं असं म्हणतात. देतो तो देव. आपण फक्त देचा अर्थ लावतो, पण वचा अर्थ लावत नाही. पुढे वचा अर्थ त्याच्यापेक्षा मोठा आहे. अक्षर 2च आहेत, दे आणि व. दे म्हणजे देतो आणि व म्हणजे काय? अप्रामाणिकपणे केला तर वसूल करतो. वसूल करतो, ते वसूल होता कामा नये म्हणून मी तुम्हाला देव मानतो. मला जे जे काय काम शाळेनं दिलं ते काम मी प्रामाणिकपणे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला असं माझं मत आहे. कदाचित ते लोकांच्या दृष्टीने नसेल, पण काहीतरी तुम्हाला देण्यापेक्षा जे दिलं ते भरीवत दिलं. कुठल्याही कामात झोकून घेतल्यानंतर तिथे भरीवत द्यायचं असतं, नाही तर द्यायचंच नाही. फसवणूक करायचीच नसते. कदाचित मी शिकवताना माझे 2 धडे 3 कविता शिल्लक राहिल्या असतील, पण ज्या 3 शिकवल्यात ना त्या तुम्हाला आजही आठवल्या पाहिजेत असं माझं मत आहे. असे विद्यार्थी आहेत की अजूनही कविता, काही त्या शिरोडकरला माहीत असेल, एक तो अनंत देसाई म्हणून डिगसचा विद्यार्थी होता 1973च्या बॅचचा. ह्याच्या पुढे त्याने कविता म्हणून दाखवली. गावाची शिव लागतात दिसते उंचावरी ती गडी भिंती ढासळल्या बुरुज खालती एक खालती देवळी. दाखवली आहे तुला. म्हणजे शिकवताना असं शिकवायचं असतं. ते मी काम केलं. आज मी ते काम करत नाहीये, त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद देण्याचा प्रश्न आहे. तेव्हाच सगळे देऊन टाकलेले आहेत. आता मी फक्त शिक्षण क्षेत्रात आहे, पण तो दुसऱ्या बाजूला आहे. आज जी पाठ्यपुस्तकांची निर्मिती होते आहे, त्या पाठ्यपुस्तक मंडळात गेली 14 वर्ष 15 वर्ष मी काम करतो आहे.
की पुस्तकं पुढील भावी पिढीसाठी निर्माण जी काही पुस्तकं होणार आहेत त्याच्यापैकी एक विषय 2-3 विषयात सध्या काम करतोय. पूर्वी एका विषयात करत होतो. त्याच्या पूर्वी नोकरीत असताना सुद्धा SSC बोर्डाचं काही मी काम केलं होतं, पण प्रत्यक्ष तिकडे जाऊन नव्हे इथेच बसून केलं होतं, घराकडे बसून. तशी पद्धत होती तेव्हा. तुम्ही घराकडे लेखन करायचं, आम्हाला पाठवायचं, मग आम्हाला काहीतरी द्यायचे 150 रुपये त्याचे पुस्तकाचे. आज फक्त जातो आहे आणि तिथे काम करतो आहे. पण आज तो अभ्यास नाही, तो त्या काळामध्ये होता. मला तर असं आठवत आहे, मी बऱ्याच वर्गांना मराठी शिकवत होतो. 8वी, काही वेळा 10वीला पण शिकवलं आहे मराठी. 10वीला 1 वर्ष 2 वर्ष शिकवलं आहे, 9वीला 1-2 वर्ष शिकवलं आहे, 8वीला बऱ्याच वर्ष शिकवलं. टेक्स्टबुक सोडलं तर मला कधी पुस्तक लागत नव्हतं आणि घेतही नव्हतं मी हातात. आवश्यकता नाही. आजही मला जर 1 तास अभ्यास करेन त्याचा, तर अजूनही सांगतो, वाटेल तर तुम्हाला टेक्स्टची अदर दॅन टेक्स्टशिवाय तर शिकवू शकेन. अजूनही माझा अभ्यास आहे. माझ्याकडे पुस्तकं आहेत, अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. तुम्ही कधी जर जरूर आलात तिकडे तर बघा. माझी वैयक्तिक स्वतःची लायब्ररी आहे. 3-1 लाख रुपये किमतीची पुस्तकं आहेत आणि अतिशय दुर्मिळ असलेली पुस्तकं माझ्याकडे आहेत, की ज्या पुस्तकांची नावंही मला सुद्धा माहीत नव्हती. अशा प्रकारची पुस्तकं मी जमा केलेली आहेत. कुठेतरी का तुम्हाला एक साधे वेळ होत नसेल तर सांगणार नाही. एक विषय असा सांगतो की मराठीच्या बाबतीमध्ये कुठलंही तुम्ही पुस्तक उघडलात तर त्याला मागे एक संदर्भ सूची दिलेली असते आणि त्या संदर्भ सूचीमध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचं एक पुस्तक मोरो केशव दामलेंचं पुस्तक आहे. अर्थात तुम्ही या क्षेत्रामध्ये आज नसल्यामुळे तुम्हाला मोरो केशव दामले काय आणि दुसरे दामले काय सगळेच एक. मोरो केशव दामले हे कोण? केशवसुतांचे भाऊ. ते कृष्णाजी केशव दामले आणि हे मोरो केशव दामले. त्यांनी सगळ्यात पहिलं मराठीसाठी एक पुस्तक लिहिलं, शास्त्रीय मराठी व्याकरण. आणि त्याची पहिली आवृत्ती राजा देशमुख प्रकाशन पुणे याने 1970 सालामध्ये प्रसिद्ध केलेली आहे. गंमत अशी घडली की मी काही पुस्तकं चाहताना त्याच्यामध्ये मला त्या संदर्भ सूचीमध्ये ते पुस्तक मिळालं, सापडलं नाव त्याचं. मी सतत ते पुस्तक मिळवण्यासाठी 5 वर्ष प्रयत्न केले. 5 वर्ष. जिथे जिथे माझे काही संपर्क आहेत तिथे तिथे सगळ्यांना फोन करून त्यांना सांगून पुस्तक बाजारात कुठेही उपलब्ध नाही. नंतर मी पुण्याला जायला लागलो 2004-03 पासून. पुण्यातले जेवढे काही बुक स्टॉल्स आहेत, मी गेली 15 वर्ष पुण्यात जातो पण कसलंही एक ठिकाण बघितलं नाही, फक्त सगळी पुस्तकांची दुकानं बघितली. ते मला कुठलंही विचारा, मी तुम्हाला घेऊन देईन तिथे. सगळी पुस्तकाची दुकानं शोधली, पुस्तक नाही, कुठेही उपलब्ध नाही. नंतर त्या प्रकाशनात गेलो. ज्या प्रकाशनात पुस्तक प्रकाशित केलं त्या प्रकाशनात गेलो. त्यांना सांगितलं, हे पुस्तक तुमच्याकडे एक प्रत असेल तर मला द्या, मी झेरॉक्स करून घेतो. किंवा तुमच्याकडे प्रत असेल तर काही ती किंमत आजच्या दराने घ्या, मी तुम्हाला देतो. त्या प्रकाशनात जी बाई होती ती म्हणाली, आमच्याकडेच ते पुस्तक आता नाही आहे, ऑफिस कॉपी पण आमच्याकडे शिल्लक नाही आहे. तिथे मला एक वृद्ध गृहस्थ भेटल्या, एक बाई होत्या, ह्या परोळीच्या आहेत त्या, आपल्या वारल्या त्या बिचाऱ्या. त्यांचं नाव आहे सत्वशिला सामंत. त्यांनी व्याकरणाची अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या म्हणाला, सर तुम्ही कशाला पुस्तके पाहिजे तुम्हाला? हे पुस्तक तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपयोगाचं नाही. मला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुस्तकच नको आहे, मला माझ्या अभ्यासासाठी हवं आहे. ते मला हे पुस्तक मी खूप शोधलं, मला पण काही सापडलं नाही. पण बाजीराव रोडवरती आठवले नावाचे एक म्हातारे गृहस्थ रद्दी पुस्तकं विकतात, त्याने मला हे पुस्तक उपलब्ध करून दिलं. माझा शोध सुरू झाला. आठवले सबंध बाजीराव रोड फिरून परत ते पुस्तकाची दुकान आज इथे बसतात, उद्या तिथे बसतात, रद्दी पुस्तके विकणारे. त्यांना शोधून काढले. ते म्हातारे गृहस्थ मिळाले, त्यांना मुलगा मिळाला अभिजित आठवले, नावासहित माझ्या पाठ आहे. तर मला होय, त्या बाईंना माझ्या भावाने पुस्तक दिलं, मी तुम्हाला पण उपलब्ध करून देईन. 1 वर्ष त्याला दर 2 दिवस आड मी फोन करत होतो, पुस्तक मिळालं का? आणि प्रत्येक वेळी पुण्याला गेल्यानंतर भेटत होतो त्याला, पुस्तक नाही. शेवटी त्याने मला सांगितलं 1 वर्षानंतर, जवळ वर्ष काय 1.5 वर्ष होत आलं, ते पुस्तक नाही मिळणार तर माझ्याकडून तुम्हाला. मग नरे सरांचा एक पुतणे आहे मुंबईला, तो दादरच्या ग्रंथसंग्रहालयाचा सदस्य आहे. त्याला सांगितलं असं असं पुस्तक लायब्ररीमध्ये आहे काय बघ, तुम्हाला आहे पुस्तक, पण ते बाहेर न्यायला देत नाहीत, संदर्भ ग्रंथ म्हणून ठेवलेला आहे.
म्हटलं काय तर ते वशेला लाव, त्या पुस्तकाची झेरॉक्स काढ, किती खर्च होते. तो झेरॉक्स काढायला गेला, ते पुस्तकाची 3 टाक्याची बांधणी केलेली होती. त्यामुळे झेरॉक्स काढताना इकडचं 2 इंच आणि इकडचं 2 इंच सगळाच काळा पडदा आणि बाकीची पुढची अक्षरं अर्ध्या वळी. उपयोग काही नाही त्याचा. मागचंच काय वाचता येत नाही आणि अर्ध्या वरची ओळख वाचता येत नाही. तिथेही माझा प्रयत्न संपला. मग मी पाठ्यपुस्तक मंडळात आमचे जे मुख्य आहेत ऑफिसर त्यांना मला अमुक पुस्तक आहे, 3 लाख पुस्तकाची लायब्ररी आहे, तर मला जा तुम्ही, मी फोन करतो खाली. लायब्ररीमध्ये गेलो, पुस्तक त्यांच्याकडे होतं. येऊन साहेबांना सांगितलं पुस्तक आहे जरा मागवून घ्या. पुस्तक मागवून घेतलं तिथे. साहेबांना सांगितलं मी आता 1 तासात तुम्हाला पुस्तक आणून देतो. परत पुस्तक घेतलं, नेऊन झेरॉक्स केली शासकीय पुस्तकाची चोरून मी सांगूनच केली, पण चोरून त्यांच्या भाषेत. ते माझे फक्त वर आमचे शिक्के आहेत त्याच्यावर काहीतरी काळा लावा, नाही तर माझ्या नाव गळ्यात येईल सगळं. ती केली झेरॉक्स आणि ती प्रत मी मिळवली. पुस्तक मिळवायचं ठरवलं की मिळवणार असं आहे, पण त्याचा शोध घेतला पाहिजे. तर स्थिती अशी आहे की परिस्थितीमुळे काही गोष्टी आपल्याला शक्य होत नाही. ह्याच्यात माझी 7 वर्ष लागली मला ते पुस्तक मिळायला अजून. आणि त्याच्यात मी आता किती जणांना प्रती काढून दिल्या आहेत. मराठी आपलं अध्यापक मंडळ आहे, त्याचे जे अध्यक्ष आहेत विना लांडगे, त्यांच्याकडे पण ती प्रत नाही. मी झेरॉक्स करून त्यांना दिली सातारा स्टँडवर उतरून येताना पुण्यातनं. स्थिती अशी आहे की असं जर काय आपण मिळवलं तर आपण देऊ शकणार आहोत, नाही तर देऊ शकणार नाही. द्यायचं काय होतं ते त्यावेळी दिलं. म्हणणं माझं असं आहे की त्यावेळी अभ्यास केला, आता मी तो अभ्यास सोडलेला आहे, पण फक्त संदर्भ साहित्य माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या पुस्तकावरनं मी एक स्वतः पुस्तक पण बनवलेलं आहे, अलंकारानंद नावाचं, प्रकाशित केलेलं नाही. माझ्याकडे फक्त झेरॉक्स प्रती त्याच्या आहेत, घरी ठेवलेल्या आहे. 400 पेजेसचं पुस्तक आहे, मी स्वतःच म्हणजे संकलित केलेलं असं. आवड असली की काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि आज नका भले काही वर्षानंतर ते होईल प्रकाशित. मी पुण्याला गेल्यानंतर मला प्रत्येक वेळी विचारतात तिथे माझ्या कमिटीमधले जे लोक आहेत ते पुस्तक प्रकाशित झालं का नाही. माझ्याबरोबर काम करणारे एक वृद्ध स्त्री आहेत, आजी समान माझ्या आहेत, त्या वय वर्षे 78, रिटायर होणार तर जवळजवळ 31-32 वर्ष झाली त्यांना. अजूनही ते आमच्याबरोबर काम करतात. प्राध्यापक सरोज देशमुख म्हणून त्याचं नाव आहे. त्या मला प्रत्येक वेळी गेल्या, सर पुस्तक प्रकाशित झालं काय. मी थांबवलेले आहेत प्रयत्न, करा आम्हाला ते पाहिजे आहे, माझ्याकडून होणे शक्य नाही. कोण पाय धरणार त्या पुस्तकवाल्यांचे, प्रकाशनवाल्यांचे. पुस्तक प्रकाशित करणं ही फार मोठी बाब असते. 60-70 हजार रुपये आपले जातात. ते प्रकाशक जे असतात ते स्वतःला 60%, 70% घेतात आणि आमच्या हातात 200 रुपये ठेवतात. गरज नाही मला पैशांची, मी पैशासाठी ते कामच केलेलं नाही आहे असं सांगितलं. शेवटी मी एका प्रकाशकाकडे गेलो होतो, तर मला नाही होते करून देईन मी तुम्हाला, पण तुम्हाला काय फारसं मिळणार, मला मिळवायचंच नाही आहे म्हटलं. मी तुला देतच नाही म्हणून सांगितलं. माझ्याकडे ठेवले. जर एखाद्याला कोणाला विद्यार्थ्याला गरज लागेल हे घे 5 लाख घेऊन द्या फुकट, असं देतो मी. आता देतोय कित्येकाने दिलं, 10-15 विद्यार्थ्यांनी दिलं त्याच्यामध्ये. त्यावेळी एक प्रत घेऊन द्या झेरॉक्स. 130 रुपयात मला झेरॉक्स बसते पुस्तकाचे द्या, हे घे घेऊन द्या एक. असे दिले, तुमच्या जीवावर पैसे मारता तिथले घालवले असं सांगतो मी, खरंच सांगतो. तेव्हा आता माझ्याकडे काही सांगण्यासारखं नाही आहे. मी तुम्हाला जवळजवळ सगळ्यांना ओळखतोय पूर्ण नावासहित. ते पण सांगू शकेल. आणि त्याच्यापुढे ही प्राजक्ता साईड ते बसलेली आहे. मी वर्गात नेहमी ह्या प्राजक्ता काय प्राजक्ता असं हात मारायचो, ती माझ्याकडे बघायची, पण तिला मी प्राजक्ता म्हणत होतो, त्याला साईलबाई म्हणत होतं, हे पण मला माहिती आहे पूर्ण. तेव्हा हे आता समोर दिसले म्हणून ताबडतोब मला आठवण झाली ती. तर तिचं नाव प्राजक्ता आहे, होतं त्यावेळी, आता काय माहित नाही मला. प्राजक्ता नाव होतं तिचं, पण प्राजक्ता म्हणून मी ह्याला हात मारायचो, ती बघायची. त्याला पण साईलबाई म्हणायचो मी पण काय. मुली असतील त्या सगळ्यांना बाई म्हणायचं असं माझी पद्धत होती. वाईटाने नव्हे, रागाने नव्हे, कोणत्याही कारणास्तव नव्हे. मला कोणाचाही राग येत नाही, आला तरी तो क्षणापुरता असतो, ताबडतोब माझा संपतो. पण कुठून तरी तुम्ही चांगलं बनावं ही इच्छा असते, ही अपेक्षा असते. मी शक्यतो मारत बिरत नव्हतो, काही वेळा मारायचो नाही असं नाही, मला चिमटे काढायची सवय होती. प्राजक्ताने मगाशी सांगितलं तरी काय नसताना असे काढायचे. चिमटे काढण्यात सुद्धा एक मोठी गंमत झालेली आहे. आमचे स्काउटचे कॅम्प असायचे आणि स्काउटचे कॅम्प आता शाळा म्हणजे ते आता सिनियर कॉलेज झालंय तिथे कॅम्प होता. तेव्हा कदम नावाचा एक विद्यार्थी होता, तुम्हालाही तो विद्यार्थी माहीत असेल. कदम आपले प्रसाद कदम,
तो त्या माझ्याकडे स्काउटमध्ये होता आणि ते जेवण करत होते. त्या जेवण करता त्यांना येत नव्हतं म्हणून त्याचे वडील आले बनियान घालून जेवण करायला त्याच्याबरोबर. मला ते माहीतच नाही म्हणून चुपटा मोठ्यानं नाही काढायचं, जरा तसंच जरा करायचं, त्यांच्याच पोटाला काढ बघायला. तुम्ही मला माहितच नाही, मला वाटतं प्रसाद म्हणून मी चिमटा काढतो. सवय होती मला गंमत म्हणून, ते जर रागाने किंवा कसं नाही. एकंदरीत तुम्ही हा कार्यक्रम ठरवलात. मी वेळात उपस्थित राहू शकलो नाही याची मला खंत आहे, पण त्याला माझा नाईलाज आहे. कारण मी एकटा माणूस घरात आहे. एकटा माणूस म्हणजे बायको वगैरे आहे, मुलगा मुंबईला पुण्याला असतो नोकरीला, आलाय सध्या, पण तो आपल्या कामात फिरतो आहे. तो बघत नाही आमच्याकडे, म्हणजे आपली कामं घेऊन फिरतोय. कोणाबरोबर तरी मी त्याबरोबर पासपोर्ट काढायला गेलाय राजापूरला. तर मी एकटा असल्यामुळे गावातली कामं सांभाळतो, अधिक पुण्याची मिटिंगी सांभाळतो. त्या मी सांगून आलो 25 नोव्हेंबरपर्यंत मी काही येणार नाही, तुम्ही मिटिंग लावा, माझ्याशिवाय मिटिंग करून टाका, कारण मी अध्यक्ष आहे त्या कमिटीचा, त्यामुळे मिटिंग माझ्याशिवाय करा असं सांगून आलेलं आहे. कारण गेल्या कालच्या ऑगस्टपासून मी त्या नवीन जे पुस्तक आले आत्ता, प्रोजेक्टला माहीत असेल, आलं तर तुमच्याकडे माहीत नाही, पहिलीला खेळू करू शिकू असं एक पुस्तक आलेलं आहे. पूर्वी कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण असे वेगवेगळे विषय होते. आता ते विषय आहेत, पण त्या विषयाचं एक टेक्स्टबुक शासनाने काढलेलं आहे, पाठ्यपुस्तक मंडळाने. 3 विषय एकत्र, कारण आतापर्यंत त्याचं पाठ्यपुस्तक कधीही नव्हतं, त्याच्या टीचर्स हँडबुक्स निघायच्या. आता पुस्तक आलं आहे. आत्ता मला वाटतं तुम्हाला ते ह्याच्यानंतर मिळालं असेल, गणेश चतुर्थीनंतर उपलब्ध झालं असेल. तर ते विषयाला का झालं, ते 8 जूनला प्रकाशित झालेलं आहे पुस्तक. ती जी कमिटी आहे त्या कमिटीचा मी अध्यक्ष झालो आहे कालच्या ऑगस्टपासून. जवळजवळ 50-45 लोक आहेत. त्यात मला शहाणा शोधून काढलेला आहे. अध्यक्ष हा शहाणा असावा लागतो ना, म्हणून मला शहाणा शोधलेला आहे असं मी म्हणतोय. तर आत्ता दुसरीचं पुस्तक चालू आहे, त्यात तुम्ही मीटिंग घ्या, मी येऊ शकत नाही. 25 नोव्हेंबरला मी फार येईन, त्याच्यानंतर पुढे येईन केव्हा येईन, माझे काही वैयक्तिक अडचणी आहेत. पुस्तक आता ते दुसरीचं पण तयार होत आलेलं आहे, जवळपास झालेलं आहे, 80% काम झालेलं आहे त्या पुस्तकात. तेव्हा बाकी काय मी इकडे तिकडे फिरत असतो, त्यापैकी बरेचसे लोक मला मिळतात इकडे तिकडे, काय कुठे फिरतो समका बाजारात मिळतात. तर माझी संध्याकाळची एक फिरवस कुडाळला असतेच, उगाच काम नाही धंदा अशा पद्धती. कारण ती माझी एक हौस आहे, फिरणं हे. 7 दिवस काम करायचं आणि संध्याकाळचे जरा आराम विश्रांती म्हणून असं फिरून यायचं, ही माझी हौस आहे. कोरगावकर सुद्धा इथे असताना मला भेटायचा बऱ्याच वेळा रस्त्यात. आता नाही भेटत, कारण तो आता कामाला आहे कुठेतरी. तर कुठे तुम्ही आहात वगैरे मला माहीत नाही, पण तुम्ही सगळे चांगले व्हावं अशी अपेक्षा आहे. चांगले प्रयत्न करा, उत्तम बना आणि लक्षात ठेवा की आपल्या समोरचे देव आहेत, ते देवाप्रमाणे त्यांना वागवा. मी तसे वागवत होतो. नमस्कार. धन्यवाद सर. खूप मार्गदर्शन, बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला भेटलं तुमच्याकडून. त्यानंतर आज इथे उपस्थित झालेले या मामाच्या गावचे सावंत सर, त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आम्हाला शुभेच्छा द्याव्या या कार्यक्रमासाठी. हॅलो, 4 वाजलेले आहेत, सगळ्यांना भूक लागलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. मी सुद्धा एका शिक्षकाचा मुलगा आहे. आम्ही असा प्रयत्न केला होता, आमच्या बॅचच्या मुलांना एकत्र मुंबईला भरपूर मुलं आली होती. कार्यक्रम बऱ्यापैकी आम्ही साजरा केला. तुमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हा मुलांमध्ये जी शिस्त आहे ती कार्यक्रम झाल्यानंतर मला दिसावी अशी मी अपेक्षा करेन. हा संकल्प जो आहे, मी माझे मित्र मला कंटिन्यू फोन करत होते. ठीक आहे म्हटलं, जर मुलं एकत्र होणार असतील आणि ती माझी जर ब्रँड ॲम्बॅसेडर होण्याला तयार असतील कोकणासाठी, तर म्हटलं जागा तुम्हाला मी फ्रीमध्ये उपलब्ध करून देतो. मलाही वाटतं की माझ्या गावात काय ते मला करावं, आणि त्यासाठी मी गावातून मुंबईला गेलो. मुंबईतून पुन्हा गावी आलो. आणखी काही भरपूर करायची इच्छा आहे. बघू आता कदम मॅडम किती मदत करते मला. छान वाटला कार्यक्रम. माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मलाही भरपूर बोलायला वाटतं. मी व्यासपीठ कधी सोडत नाही. मी व्यासपीठ चॅम्पियन मनुष्य आहे. मी माझं भाषण थांबवतो.
तुम्ही अशीच मोठी प्रगती करा. सगळ्या मुलांनी एकत्र या आणि एकामेकाचे हेवेदावे बाजूला ठेवून तुमच्या ग्रुपमधल्या माणसांचा प्रत्येक विद्यार्थ्याला, माझ्या क्लासमेटला कसा फायदा होईल ह्याच्याकडे प्रयत्न करा. सगळ्या कोकणातल्या माणसाने, सगळ्या सिंधुदुर्गातल्या माणसाने उद्योजक कसं व्हायचं ह्याच्याकडे लक्ष द्या. नुसत्या नोकऱ्या करून काही फायदा नाही. गुरुजन वर्ग आपल्याला शिक्षा देतो, घडवतो. प्रत्येक शिक्षकाला वाटलं पाहिजे की माझा मुलगा हा चाललाय तो एक मस्तपैकी बिझनेसमॅन झाला आहे. मी ऐकत होतो कोणतरी फॉरेन रिटर्न आहेत, त्यांनी तिकडचे संकल्प सांगावे तिथल्या लोकांना. मुलं आपली कशी मोठी होतील आणि आपल्या सिंधुदुर्गाचं नाव कसं मोठं होईल याच्याकडे मी थोडा सैरभर झालेला मनुष्य आहे. मी आठवड्यातून नेहमी 6व्या दिवशी इथे येतो, 7व्या दिवशी मुंबईला जातो. गेली 10 वर्ष कंटिन्युअसली इथे काम करतोय मी. काही ते करायचं आणि 100% होईल. पण तुमच्या एका तरुणांची मदत जर असेल तर आणखी आपण सिंधुदुर्ग आपला मोठा करू शकतो. सिंधुदुर्गामध्ये भरपूर काही आहे, निसर्ग आहे. आमच्याकडे सर सांगायचं म्हणजे आम्ही मोठी एक जगातील मोठी लायब्ररी इथे आम्ही ऑलरेडी डिसाईड केलेली आहे. त्यामध्ये मोर दॅन 13 lakhs बुक्स असतील बॉटनिकलवरती. तुम्हाला भविष्यात मुलांना याचा फायदा होईलच. कम्युनिटी हॉल आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या. मी माझं भाषण थांबवतो. पुढच्या वेळेस मला गेट टुगेदरला बोलवा, आपण त्यावेळेस नक्की येऊ. आणि मॉर्निंग 10 वाजल्यापासून वेळेचं बंधन ठेवून जर तुम्ही आला तर मजा आली असते भरपूर तुम्हाला. जेवण थंड होतंय. आमच्या कॅटरर्सने नवीनच पहिलीच कॅटरर्सची ऑर्डर तुमची आम्हाला आहे. ते कसं केलं ते मला माहिती आहे, पण मी पहिला जेवण थोडंसं गोड झालं, बाकी काय नाही. मी माझे 2 शब्द संपवतोय. तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. आपलं सहकार्य आम्हाला असंच लाभू दे यापुढे. यानंतर आमच्या 2 आता आय थिंक एक मॅडम राहिले आहेत आणि एक सर राहिले, झेंडे सर. झेंडे सरांचं एक शुभेच्छा आम्हाला द्याव्यात. आणि आमच्या शेवटला लाडक्या मॅडम अनावकर मॅडम क्लास टीचर होत्या, त्यांचं शेवटचं भाषण आहे. जरा थोडा वेळ काढा. एवढा वेळ काढला त्यासाठी एक थोडा वेळ काढा. अनावकर मॅडमांनी कमीत कमी 10-15 मिनिटं कमीत कमी बोलावं अशी माझी एक इच्छा आहे. ठीक आहे. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं ज्यावेळी मी आलो त्यावेळी तुम्ही 10वीला होता जस्ट, पण मला सगळे आठवतात. मी आलो त्यावेळी तुम्ही 10वीला होता बरोबर वर्षात. आणि मध्ये मध्ये काहीतरी असं वर्गात यायचा चान्स यायचा मला, त्यामुळे बरेच शिक्षक मला आठवतात. पण मला आता पण मागच्या महिन्यात ज्यावेळी प्रार्थना सरांनी व्हॉट्सअपला प्रगतीचा फोटो वगैरे टाकलेले USA त्यावेळी मला खूप म्हणजे छान वाटलेलं. मी माझ्या घरात पण ते सगळे फोटो दाखवले आणि असं वाटत की प्रगतीला एकदा कधी आल्यानंतर आपण जाऊन भेटायचं. कुणाला आलं तर कुणाला नाही आलं नाही तर कुणाला जाऊन भेटायचं. पण आज आलीच भेटलीच, मला खूप वाटलं. 1 तास 48 मिनिटात काहीतरी 22 किलोमीटर 20 किलोमीटर पाहिली. मग एकदमच मला असं वाटलं की अरे एवढी प्रगती 20 किलोमीटर पळाली म्हणजे पळू शकते, असं खूपच छान वाटलं. परत जर परत पळून जर दाखवलंस तर एक लेमनचे चॉकलेट मी परत तुला तसे लेमनचे चॉकलेट मी तुला शाळेत देऊ शकेन. आणि सगळ्यांना भेटून खूप असं छान वाटलं. सगळ्यांना आज आपल्या आपल्या पोटावर चांगले सेट झाले. मी आणि बाळासाहेब आम्ही एका शाळेतल्या, शिवाय तुम्ही जसे बंधू हायस्कूलमधले आहात तसे मी आणि हा एका शाळेतल्या भाऊ आणि हा एकत्र क्लासमेट होते. खूप छानपैकी त्यांना डेव्हलप केलं आहे. तो स्वतः कष्ट भरपूर करून आज त्याच्या पोटावर चांगलं केलं त्यानं. त्याच्याकडे कष्ट करण्याची भरपूर कॅपॅसिटी आहे. सांगितलं असं तो रातोरात इथून गाडी घेऊन जाऊन असं म्हणजे ड्रायव्हिंग करणे असं नथिंग त्याला. त्या ध्येयामध्ये तो भरपूर हे झालेला आहे. खूप छान काम केलं. तसं आपण पण सगळ्यांनी करावं, छानपैकी जावं, आपली आपली पोस्ट निर्माण करावी. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांनाच फक्त एक सांगू इच्छितो की आम्ही फक्त 10वी अ बॅच च्या म्हणजे वर्ग शिक्षक नाही, शिक्षक जे होते 10वी अ चे त्यांनाच फक्त आमंत्रित केलेलं होतं. कृपया म्हणजे असं रागाने नाही, तुम्ही गीतांजलीच्या ह्याला भेटला तुम्हाला साखरपुड्याच्या दिवशी. त्या दिवशी मी तुम्हाला हे केलं, बोलवलं. त्यानंतर मला फोन नंबर नव्हता, तरी पण मी काल गीतांजलीला फोन घेतो, तसं जॉब लागत होता. मी प्रयत्न केला तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा. तर आज की तिला आल्या मी सांगितलं, म्हटलं सरांना जरा निरोप दे की सर इथेच आहेत, या कार्यक्रमाला येऊन सरांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या. ठीक आहे. आता शेवटचं एक भाषण आतुरतेचं राहिलेलं आहे. सर्वजण आतुरतेने वाट बघतायत. ते म्हणजे आमच्या लाडक्या मॅडम म्हणजे अनावकर मॅडम. मला माहित नव्हतं नाव दुसरं ते दाभोलकर मॅडम, पण अनावकर मॅडमच आम्ही म्हणतो त्यांना शेवटपर्यंत. अनावकर मॅडम म्हणूनच आमच्याकडे ओळख राहील आणि तेच नाव राहील. जसं बिबोनेकर मॅडमांनी म्हटलं की बिबोनेकर म्हणतात, तसंच अनावकर मॅडमांनी आपण आम्हाला म्हणजे जे काही भूगोलात ठेवलं आम्हाला, त्या आमच्या अनावकर मॅडमांनी आम्हाला इथे येऊन जो
आज शेवटची म्हणजे शेवटच्या भाषणाला आता आपण आलेलो आहोत. सर्वांनी शांत मनाने चित्ताने ऐकून घेतला. थोडा बराच वेळ झालाय, मी पण त्याबद्दल हे करतोय की कार्यक्रमही उशिरा चालू झाला, त्यामुळे थोडा वेळ झाला. ठीक आहे, असून दे. एक अनावकर मॅडमने विनंती करतो की त्यांनी आता इथे आम्हाला 2 शब्द सांगावे. 2 शब्द म्हणतोय, पण ते एक बराच वेळ हिस्ट्रीचा तास 35 मिनिट की आपल्या वेळी कितीला होता 35. मग ठीक आहे, 35 मिनिट्स मी लावतो इथून. 35 मिनिट्स आम्हाला लेक्चर द्यावे. शाळेचे मुख्याध्यापक मालवणकर सर, पर्यवेक्षक करपे सर, इतर माझे सहकारी शिक्षक आणि माझ्या मुलांना विशेष सांगायचं म्हणजे त्याच वर्षी मला 2007-08ला पारकर सरांना बरं नसल्यामुळे माझ्याकडे हिस्ट्री विषय देण्यात आला. त्याच्या आदल्या 1 वर्ष म्हणजे मला वाटतं 6-7ला पारकर सरांचा ॲक्सिडेंट झालेलं. माझा विषय मुळात हिस्ट्री नाही, माझा विषय भूगोल. फक्त 6 युनिटमध्ये मी भूगोल घेतलेला होता. पण पारकर सरांनी न जमत असल्यामुळे माझ्याकडे हिस्ट्री विषय देण्यात आला. ही एक जबाबदारी तुमच्या वेळी. आणि दुसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे की मला 10वीचं क्लास टीचरशिप देण्यात आलं. एकाच वेळी 2 जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या, पण त्याही मला तुमच्यामुळे. खरं सांगायचं तर आम्ही शिक्षक हे तुमच्यामुळेच आहोत, लक्षात घ्या. मुलांची जेवढी आम्हाला साथ मिळत जाईल, कारण आम्ही खूप काही देण्याचा प्रयत्न करत असतो, पण समोरच्या व्यक्तीने किती घेतलं हे तुमचा मिळणारा जो फीडबॅक असतो त्याच्यावर अवलंबून असतं. आम्हाला खूप काही येतं, याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला काय दिलं आणि तुमच्याकडून आमच्यापर्यंत किती पोचलं हे उत्तररूपी तुमच्या प्रश्नोत्तरामधून मिळत असतं. आणि ते आम्हाला मिळालं, हे एक विशेष. दुसरं म्हणजे सांगायचं गेलं, मुलांच्या प्रत्येक बाबतीत जर सांगायला गेलं तर खूप काही आहे त्याच्या आठवण. प्राजक्ताचं विषय जर सांगायला गेलं, आणि तानाजी अगदी लक्षात राहण्यासारखं, प्राजक्ताने असं काहीतरी वर्गात केलेलं होतं म्हणून मी प्राजक्ताला मारलं. त्याची आईच आली, आई शिक्षिकाच होती, पण त्याला लागलेलं मला पण मान्य आहे तेव्हा. पण मी तेव्हा म्हणजे तेव्हा त्याला मला भेटल्यानंतर मी त्याला विचारलं, तू आज शिक्षक झालायस, तुला बाळा असा काहीतरी प्रसंग आला असेल ना रे, मी त्यावेळी जे कृत्य केलं ते का केलं असं तुला जाणीव झालं असेल ना. तो लगेच मला कडबडून जागा होऊन म्हणाला, मॅडम मी खरं तर तुमच्यामुळेच घडलो, मला तेव्हा मारलं तेव्हा मला माहीत नव्हतं म्हणून मी तेव्हा अनावधानाने किंवा पालक माझे आले असतील मला माहीत नाही, पण मला आज जाणवते की त्याच्यामुळेच मी घडलो. आणि आज एक विशेष अभिमानाने सांगावं असं वाटतंय की तो खरंच जशी आम्ही आहोत त्याच पद्धतीने तो मुलांना हँडल करतो. हे आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तुम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात तुमचं करिअर घडवताय, हे विशेष आहे. दुसरं म्हणजे का आम्हाला काय हवं असतं, शिक्षक जेव्हा मुलांकडनं कोणती अपेक्षा करतो, किंवा शिक्षक कुठल्याही विषयाचा असू दे तुम्हाला जेव्हा मार्क देतो, तर लक्षात घ्या प्रामाणिकपणे त्याचा हा एकच उद्देश असतो की आपल्या समोरच्या विद्यार्थ्याने तेवढंच घडलं पाहिजे. घडवण्यासाठीच आम्ही हे करत असतो. सर म्हणाले मग अशी तुम्हाला पटवून सर की आम्ही हे पगारासाठी करत असतो. हे जरी असलं तरी सुद्धा एक निष्ठेने मी त्यावेळी जेवढं तुमच्याकडनं पाठांतर करून घेत होते बाळांनो, तेवढंच मी आजही तेवढंच प्रामाणिकपणे काम करते. कारण मला संध्याकाळी मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे तुम्ही लक्षात का ठेवा की आपण ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल त्या क्षेत्रात तुम्ही संध्याकाळी घरी गेल्यानंतर जे तुम्हाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन आहे ते मिळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एकच मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना प्रामाणिक राहा, त्याचप्रमाणे विश्वासाने, नम्रतेने, विनयशील राहा. यश दूर नाही, लक्षात घ्या. प्रयत्न हे करावेच लागणार, पण ते प्रयत्न करत असताना ह्या 4 गोष्टी यशाचा मार्ग मिळण्यासाठी तुमच्या गाठीशी तर बांधलाच बाळा, कठीण नाही आहे, लक्षात घ्या. आणि एक विशेष म्हणजे तुम्ही हा जो आमच्यासाठी प्रोग्राम अरेंज केलाय, लक्षात घ्या, एक आम्हाला म्हणजे अभिमानाने ऊर भरून आल्यासारखं वाटतंय की आपण सगळे एकमेकाला भेटत असतो रे, पण तुमचं लाईफ कसं चाललंय हे जाणून घेण्याचा आपली ही एकच संधी असते. दुसरं सांगायचं मग असे सर म्हणाले RK पाटील सर, तर सरांना मी दिलगिरी व्यक्त करते की आम्ही एकाच बॅचच्या त्यावेळी तुमची जशी आता परिस्थिती होती तशीच आमची त्यावेळी परिस्थिती. आम्ही 20-22 वर्षांनी हा गेट टुगेदर कार्यक्रम आम्ही पण 2-3 वर्ष अरेंज करायचा ठरवत होतो, पण ते शक्य झालं नाही. आम्ही 2 बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम केलेला, त्यामुळे सगळं अरेंज त्यावेळी नागेंद्र परबने केलेलं होतं. नागेंद्र परब आणि आमच्या बॅचची कविता सावंत ह्या दोघांनीच केलेलं होतं. त्यामुळे कुठल्या शिक्षकांना दिलं निमंत्रण किंवा कुठल्या शिक्षकांना सांगितलं काही माहीत नव्हतं मला.
त्यामुळे माझ्याकडनं जर झालं असेल असं सरांचा समज असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते की माहीत नव्हतं म्हणजे कारण काय खरं सांगायचं मला इथे दुग्ध शर्करा योग म्हणता येईल की एक अभिमाने सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे का माझेच शिक्षक ज्यांनी मला शिकवलं ज्यांनी मला घडवलं. कारण तुम्हाला माहिती असेल की माझे शिक्षक वडील शिक्षक असूनही कधीच कुठल्या गोष्टीसाठी शाळेत आले नाहीत. आम्ही कितवीत होतो म्हणजे सांगायला कितवीत होतो हे पालकांना आमच्या माहीत नव्हतं कारण पालक आमचे लांब होते व्यवसायानिमित्त. पण घडलो जे आम्ही ते केवळ ह्या शिक्षकांमुळेच. मग ते पटवर्धन सर असतील माझे शिक्षक आहेत, त्याचप्रमाणे आर के पाटील सर असतील, दुसरे म्हणजे मला शिकवणारे पारकर सर आणि नंतर मायंकर सर, हे सगळे शिक्षक माझे शिक्षक. आणि त्या शिक्षकांबरोबरच मला मिळणारी ही संधी म्हणजे सहकारी शिक्षक म्हणून त्यांच्याबरोबरच मी काम केले हे एक अभिमानास्पद. आणि दुसरं म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्राचे तुमचं कार्य करत आहात या ठिकाणी जीवनात यशस्वी होण्यासाठी किंवा तुमच्या कामात तत्परतेने काम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा, एकनिष्ठेने काम करा, यश दूर नाही एवढं सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही जी दिलेली यशाची गुरुकिल्ली नक्कीच आमच्या साथीला असेल आणि ज्याप्रमाणे आम्ही म्हणतो की असून दे ठीक आहे, नक्कीच आम्ही ही तुम्ही दिलेली यशाची गुरुकिल्ली आमच्यासोबत घेऊन आम्ही पुढचा प्रयत्न करू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे यश दूर नाही आहे. ठीक आहे, शेवटचा आलाय. अजून मला पण खूप हे वाटतंय की कार्यक्रम अजून वाढला असता खरोखर जर लवकर चालू झाला असता, पण आपण थोड्याच वेळात लेट झाला त्याच्यामुळे आता शेवटच्या क्षणाला येतोय म्हणजेच तो म्हणजे आभार प्रदर्शन. रामदास बाबे तू जरी नाही बोललास तरी काल जे बोललास मला शेवटच्या फोनवर त्यावरूनच माझे आणि अनिलचे म्हणजे जे काही आभार मानलेस, तू इथे येऊन नाही जरी बोललास तरी तू बोललास की तुम्ही दोघांनी जे अरेंज केलं ते खरोखर चांगले. पण मी सांगतो आम्ही दोघांनी नक्की केलं नाही म्हणत नाही, आम्ही दोघांनी नक्की केलं, पण त्यासाठी आम्हाला बाकीचे पण साथ देण्यासाठी होते आणि तू जे बोललास तेच आमच्यासाठी खूप आहे. धन्यवाद तुला पण पुनश्च एकदा जरी नाही बोललास. स्टेज डेअरिंग सगळ्यांचंच नसतं. आता शेवटच्या आपण पायरीला येऊ म्हणजेच आभार दर्शन. 4 वाजलेत. आपल्या जीवनात व्यस्त असणारे आपण सर्वजण आजच्या दिवसासाठी वेळेत उपस्थित आहात. आपल्याला ठाऊक आहे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव आहे. कवी सुरेश भट म्हणतात, सदनावरती जळताना इतकेच मला कळले, सदनावरती जळताना इतकेच मला कळले, मरणाने केली सुटका, जगण्याने मला छळले. असं काही आज आपलं आयुष्य झालं आहे. पण या तणावातून मुक्त होण्यासाठी आपण एकमेकांना भेटलं पाहिजे, गप्पा गोष्टी या केल्या पाहिजे, एक दिवस आनंद हा साजरा केला पाहिजे. शेवटी मी सांगेन असंच पुन्हा पुन्हा तुम्ही भेटावं आम्हाला, जशी हिरवी पालवी फुटते झाडाला, असेच पुन्हा पुन्हा भेटत राहू. यानंतर आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करत आहे मी. आजच्या या स्नेहमेळाव्याची समारोपची म्हणजे शेवटची वेळ आलेली आहे. असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आज आम्ही आयोजित केला. मला सर्वांचे पाठबळ भेटले. मोस्ट ऑफ द पाठबळ भेटले ते माझा मित्र अनिल कदम याचे. मी खरोखरच त्याचा आभारी आहे आणि त्याला खरोखरच धन्यवाद देईन की मला त्याने साथीला साथ दिली. म्हणजे असं नाही की मित्र म्हणावा तर अनिल कदम यासारखाच, कारण त्याने मला जी या कार्यक्रमासाठी मी एकट्याला श्रेय घेत नाहीये, कार्यक्रमासाठी ती स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत साथ दिली ती म्हणजे माझा मित्र अनिल कदम. त्यानंतर आमचं ATM म्हणायला गेलं तर आमचा ओंकार खांडेकर. परंतु मी आज स्नेह मेळाव्याची समारोपची वेळ म्हणत नाहीये. आज ही तर खरी सुरुवात असेल की सगळ्यांना एकत्र येण्याची. समारोप हा प्रोटोकॉल झाला कार्यक्रमाचा समारोप, पण आज मी म्हणतोय की माझ्या अर्थाने आज एकत्र येण्याची वेळ आहे आणि एकत्र आपण आज आलेलो आहोत. म्हणजे हा समारोप नक्कीच नाहीये. आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून उपस्थिती दाखवलं आणि सुरळीत पार पडला. शेवटपर्यंत 4 वाजले. कोणी फक्त सकाळी पॅटीस आणि चहा यावर सगळेजण आहात आणि आज 4 वाजेपर्यंत तुम्ही पाणी फक्त पिऊन आहात. त्यामुळे सर्वांचे आभार. तसेच यासाठी सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार लावला, म्हणजे तो पैशारूपी असेल किंवा आपल्या कामाने म्हणजे शारीरिक असेल, कोणत्याही बाबतीतला जो हातभार आहे तो हातभार तुम्ही लावलात. या ठिकाणी काल सर्वजण आले. आम्हाला त्यानंतर निमंत्रण देण्यासाठी सर्वजण गणेश चतुर्थीची धावपळ असूनही सर्व शिक्षकांना निमंत्रण देण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी फिरत होतो. त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना द्यायचं होतं, पण काही कामानिमित्त किंवा सर्वजण बाहेर असल्यामुळे आम्हाला द्यायला भेटलं नाही. त्यांचेही मनपूर्वक आभार मी मानतोय.
त्यामध्ये सर्वात प्रथम या कार्यक्रमाचे आयोजन केलं म्हणजे ते आम्ही मोस्ट ऑफ द दोघांनी म्हणजे अनिल कदम आणि मी स्वतः तसेच आमचा ओंकार खांडेकर यांनी तसेच गीतांजली कदम या कार्यक्रमाची जी रूपरेषा म्हणण्यापेक्षा जे निमंत्रित करण्यासाठी जी कविता असेल किंवा सन्मान चिन्हावर जी कविता जी स्वरचित कविता आहे आम्ही कुठूनही कॉपी केली नाही किंवा कुठूनही घेतली नाही अशी स्वरचित कविता ही गीतांजली हिने आम्हाला दिलं तिचेही मनपूर्वक आभार. त्यानंतर ओंकार खांडेकर स्पेशली नाव घेतो ह्या विद्यार्थ्यांची पुन्हा पुन्हा खरोखर आम्हाला साथ देण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं होतं म्हणजे माझा मित्र ओंकार खांडेकर, अनिल कदम, मंदार पाटकर, तानाजी पालव, भूषण सुपल, ओंकार टेमकर यांनी खरोखर तसे सिद्धेश दाभोळकर बरं नसतानाही तो आज आला मला दिसत नाही आहे ना चांगला ओके वेल्डन. तर अशा यांनी मला खरोखर साथ दिली त्या आर्थिक मदत केली या कार्यक्रमासाठी. तसेच कोमल असेल किंवा गीतांजली असेल किंवा प्राजक्ता साहिल असेल किंवा न येणारी स्नेहल कदम, प्रगती पारकर, रेखा देऊलकर, रचिनी रांचे, तेंडोलकर यांचेही मी खरोखर आभार पुन्हा एकदा मानतोय. त्यानंतर निमंत्रण पत्रिका व सन्मानपत्र गीतांजली हिने आपल्या स्वतः स्वरचित बनवण्यासाठी हृदयस्पर्शी अशा कवितेच्या ओळीची रचना केली त्यासाठी तिचा पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने आभार मानतोय. तसेच आपला कार्यक्रम करण्यासाठी रमणीय ठिकाण व स्वादिष्ट भोजनाची अशी माफक दरात व्यवस्था करून दिल्याबद्दल श्री सावंत साहेब या मामाचं गाव ते मालक श्री सावंत साहेब यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच इथले मंडप डेकोरेशन पालक त्यानंतर इथले माझा मित्र मितेश कुंकावडेकर स्पेशली माझ्या अगोदर 8 वाजता त्याला सांगितलं 8 वाजता करेक्ट तो पंधू तिट्यावर आला मलाच थोडा वेळ झाला येण्यासाठी ठीक आहे. या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम इथे संपला नाही आहे. सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा सांगतो की जेवणाची वेळ आहे जेवण ठेवलेलं आहे थोडंफार थंड झालं असेल तर ते तरी पण माफ करून आम्हाला ते वेळ झाल्यामुळे तर ते सर्वांनी जेवून जावे. तसेच सर्व मित्रांना मी आणि मैत्रिणींना पुन्हा सांगतोय की सर्वांनी थांबायचं आहे. प्रगती स्पेशली तुला सांगतो तू पप्पांबरोबर जरी आली असतील तरी पप्पांना पाठवून दे तू थांब म्हणजे सगळ्यांना सांगतो तुला म्हणजे ती पप्पांसोबत आली आहे त्यामुळे सर्व शिक्षकांना मी जेवणाचा आस्वाद घेऊन त्यांनी रजा घ्यावी ही विनंती करतो. तसेच एक शेवटचा ग्रुप फोटो आणि या कार्यक्रमाला खाऊ वाटप झालेला आहे कुबल मॅडम यांच्याकडून कुबल मॅडम यांचाही आभार व्यक्त करतो. तसेच आणि कोणी आणलं असेल खाऊ तर सांगावं त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि सूत्रसंचालन करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल खरोखर मी मान्य करतो की काही चूक झाल्या असतील किंवा काही असतील तर सर्व मित्रमैत्रिणींना मला माफ करण्याची मी विनंती करतोय. कारण सूत्रसंचालन करताना काही थोड्या चुका ह्या होत असतात. फक्त एकच आम्हाला इथे आम्ही म्हणत होतो की ज्येष्ठतेप्रमाणे मालवणकर सर आमचे सन्माननीय मुख्याध्यापक आहेत. आता प्रोटोकॉल प्रमाणे कार्यक्रम करताना सन्माननीय मुख्याध्यापकांना शेवट ठेवायचं असतं पण आज आमच्या 10वी अच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा आम्हाला मुख्याध्यापक शेळके सर होते आय थिंक ते होते त्यांना पण आम्ही सांगितलं पण ते पुण्याला असल्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि शेवटला आम्ही विचार केला की अनावकर मॅडम आमच्या क्लास टीचर लाडक्या मॅडम आमच्या म्हणून क्लास टीचरना आम्ही शेवट ठेवलं. तर कोणी असं मनात वाटून घेऊ नका किंवा काही जर चुकलं असेल माझ्याकडनं सूत्रसंचालन करताना आरके पटेल सर म्हणाले की मला ठेवून राहिलास विसरलास नाही सर नक्कीच कधी विसरणार नाही मी आज माझ्या गुरुजन वर्गांना खरोखर. कारण मी आज हृदयस्पर्शी जो कार्यक्रम आज केलात आणि मला तुम्हाला सर्वांची साथ दिलात आज सर्वांनी त्यांचे मी मनपूर्वक पुनश्च एकदा आभार आणि धन्यवाद मानतो.